हॅलो. थोड्याच वेळात आपण आता चालू करणार आहोत. माझा आवाज येतोय सगळ्यांना? हॅलो. आवाज येतो का माझा? एक मिनिट दादा. हो ये. हॅलो. हॅलो. हॅलो, एक मिनिट आपली. हॅलो. हॅलो. हा, थोडं ब्लूटूथ कनेक्शनचा इश्यू होता. आवाज येतोय माझा ओके. क्लिअर दादा तुला? परफेक्ट परफेक्ट एकदम. तर सुरू करूया. तर नक्कीच 5:30 सुरू वाजलेच, सुरू करूया. उशीर नको. तर सुरू करण्याआधी आपल्या सर्व व्ह्युअर्सना आणि तुला देखील रक्षाबंधनच्या सर्वांना खूप हार्दिक शुभेच्छा. आणि चालू करण्याआधी थोडंसं तुला ब्रीफिंग करतो आमच्याबद्दल, पेजबद्दल आणि या उपक्रमाबद्दल. तर आम्ही हे पेज कोरोनामध्ये सुरुवात केली होती या पेजची. आणि त्यानंतर कोरोनामध्ये आम्ही बऱ्याच खेळाडूंची देखील इंस्टाग्राम लाईव्ह मुलाखत घेतली होती त्यावेळेस. त्यानंतर मग जसं कोरोना ओसरला त्यानंतर त्या मुलाखती बंद केल्या आम्ही. आणि आता 2-2.5 वर्षानंतर पुन्हा एकदा काहीतरी नवीन करायचं ह्यासाठी मी आणि माझा पार्टनर आम्ही दोघं जण हे पेज चालवतो. अमय शिंदे त्याचं नाव आहे. तर त्याच्या डोक्यामध्ये एक कल्पना आली. तो म्हटला की दादा, आपण खेळाडूंना तर आपण एक स्टेज देतोच किंवा खेळाडूंच्या पण आपण मुलाखती घेतल्या, परंतु आपल्याला आता अशा मुलाखती घ्यायच्या आहेत की जे पडद्यामागचे कलाकार आहेत. तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा आम्ही सुरुवात केली ऋषीपासून. तर असे एक 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 इंटरव्ह्यू घेत गेलो. त्यानंतर आम्हाला तुझं नाव सुचलं. तर बोललो दादाची इंटरव्ह्यू घ्यायला मला नक्कीच आवडेल. थोडासा नर्वस होतो कारण कारण तू म्हणजे जो लोकांची बोलण्यामध्ये इंटरव्ह्यू जो लोकांची इंटरव्ह्यू घेतो त्याची इंटरव्ह्यू कशी घ्यायची? हा मोठा प्रश्न होता. म्हणून थोडासा नर्वस असेलच मी, कारण तुझी अं, इंटरव्ह्यू घेणं म्हणजे हे आहे. नाही, तर खूप अशा सोपं आहे. आपल्याला जर तर बोलणं येतं ना, मग काहीच प्रॉब्लेम नाही. तर अशा प्रकारे हा उपक्रमाला मी सुरुवात केली. तर ह्याबद्दल तू काय सांगशील? नाही, खरंच म्हणजे तुम्ही लोकांनी जे सुरुवात केली आहे ना, बघा आता कसं झालंय की प्लेयर लोकांना सर्व ओळखतात. पण जे पडद्याचे मागचे कलाकार आहेत, ज्याचं आज तुम्ही माझ्याशी बोलताय, ऋषीशी बोलले, आपल्या मिडलाईन विनीत, वाले अनिकेत विनीत दादा. दादाशी बोलले, अनिकेतशी बोलले. कसं होतं माहिती का, प्लेयर जे घडवतात, जे पुढे प्लेयरला घेऊन येतात, त्यांना त्यांच्याशी तुम्ही बोलतात ते खूप महत्वाचं आहे. कारण कसं, प्लेयर घडतो, प्लेयर घडण्यामागे जे रिझन असतात, कारण त्यांचे कोचेस असतात बरोबर. आणि जे प्रसिद्धी माध्यम. आज आपण हा, बघतो की असलम इनामदार जेव्हा नवीन नवीन सुरुवात केली होती तेव्हा असलमला कोण ओळखत नव्हते. मला आठवण आहे की आता ऋषीशी माझी परवा बात झाली की हा. ऋषी मला बोलत होता, दादा यार तो नाराज आहे वाटतं माझ्याशी, मी त्याची हे नाही. पण जेव्हा नवीन नवीन भेटला होता ना असलम, की तेव्हा हा. व्हिडिओ व्हिडिओ ऋषी बनवायचा, हा, बरोबर. व्हिडिओ ऋषी बनवायचं, फोटोज दादा काढायचा, दिनेश दादा. म्हणजे हे जे आपण हे केलेलं आहे, म्हणजे आपण तिथून सुरुवात झाली. आणि तुम्ही जे आता उपक्रम करतायत ते खरंच अतिशय उत्तम आहे. धन्यवाद दादा. तर सुरुवात करूया इंटरव्ह्यूला. आता सर्वांना दादाची ओळख तर काय सांगायची गरज नाही, सर्वच जण ओळखतात. अख्खी पूर्ण महाराष्ट्र असेल, पूर्ण भारतात असेल, दादाची ख्याती आहे. आणि दादाचं निवेदन आपण सर्वांनी ऐकलंच आहे. तर इंटरव्ह्यूला सुरुवात करूया. इंटरव्ह्यूला सुरुवात करत असताना सर्वप्रथम प्रश्न मी तुला हा विचारेन की कबड्डीशी तुझी नाळ कशा प्रकारे जोडल्या गेली आणि कुठून सुरुवात झाली कबड्डीची? मी सुरुवात करेन तर मी सांगेन की मी कर्नाटक मँगलोर मध्ये माझा जन्म झाला. अच्छा. चौथी नंतर मी महाराष्ट्रात आलो. मी 10 वर्षात असताना, मी 9वीत असताना आमच्या आजूबाजूला कबड्डी खेळायचे. पण मी ख्रिश्चन मुलगा, मला सांगायचे की यार काय कबड्डी, कसली कबड्डी, फुटबॉल खेळा, हॉकी खेळ. याला फुटबॉल हॉकी हाय नाहीच आहे, नाही ते कसं खेळणार कुठून, मी खेळू कुठून. बरोबर. मग हा. हे आजूबाजू येता जाताना ते आमचं एक मंडळ दिसलं की मी कराटे खेळायचो. मग हम्म. तिथून मला दिसलं की एक कबड्डीचं मंडळ आहे जिथे प्रॅक्टिस करतात. मी तिथे जायला लागलो.
मग पहिलीच एक आमची इथे माझ्या घराच्या बाजूला एक टुर्नामेंट होती, जी जिल्हा शासकीय स्पर्धा होती, किशोर गट. अच्छा. मग त्या किशोर गटात मी खेळायला गेलो आणि काय झालं की मी घरी नाही बोललो की मी खेळणार आहे. मी घरचे मला मारायचे, कबड्डी म्हणजे पक्का धुवायचे मला. तर मी हा, बोललो मी गेलो खेळायला. पहिली हा, मॅच झाली. आमचे जे माझे कोच आहेत, जे माझे गुरु आहेत, ते म्हणजे यशवंत यादव, ते हा. आले. पहिले 2 मॅच खेळलो मी. फुटलो इथून इथून अख्खा असं फुटलो, सोलपटलं मला का. आणि तिथे आमच्या मंडळाचे अध्यक्ष होते, मंगेश दुधाणे म्हणून. मी गेलो घरी. परत घरी गेलो 2 मॅच नंतर ना टाइम असतो. हा, घरी गेलो, परत थांबलो थोडा वेळ. मग बोललो मित्राच्या घरी चाललो. मित्राच्या घरी जातो म्हणून परत आलो एक मॅच खेळायला. फायनल मॅचला मला आठवण आहे, फायनल होती आमची. आम्ही हा. खूप छोटे छोटे. आणि तेव्हा मग कसं माहितीये का, जांभूळ क्रीडा मंडळ, जांभूळ म्हणून भिवंडी बदलापूरची टीम होती, त्यांच्याबरोबर मॅच होती. पण अच्छा. तेव्हा कसं आता जसं एवढं एज बीज बघतात, तेव्हा एज नाही बघायची किशोर गटात. हा. तर ना मी मी फिरत होतो. माझी आई आणि बहीण मला शोधायला आली की हा कुठे आहे म्हणून. तर माझ्या मंडळावर, आणि मला तेव्हा कबड्डी यायची नाही का. हा. मी फक्त एका हाताखाली उभा राहायचो आणि कुठे पण जा म्हणजे नाही का. आणि घरी गेलो, ती आम्ही फायनल हारलो. सेकंड प्लेस भेटलं. गेलो आणि जेव्हा आईने गरम पाणी ठेवलं आंघोळीला, हा. जेव्हा अंगावर पाणी टाकलं, कबड्डी यायची नाही, म्हणजे उबड दुबड कबड्डी. अख्खा सोलपटलेलो होतो आणि एवढा रडलो. पण पप्पांना बोलू नाही शकत की लागलाय म्हणून. अच्छा. तसा झोपलो आणि मग ती सुरुवात झाली. त्याच्यानंतर पुढच्या वर्षी जेव्हा आमच्या शिवशंकरने सर्वात प्रथम फायनल मारली सासनेची, हा. जेव्हा फायनल मारली गोल मैदानला, तेव्हा माझं किशोर गटात सिलेक्शन झालं. अच्छा. पण तेव्हा कसं होतं, एज फॅक्टर होतं की कसं 18 वय आणि 215 काहीतरी होतं. 18 वय, हम्म. 65 वजन असा होता जुना किशोर गट. हा. जुना किशोर गटामध्ये असं होतं की वजन विजन होता. आता हा. डायरेक्ट केलं नाही, 70-75 वय आणि कुठून तरी आधार कार्ड बनवून आणतात, मशीन ठेवलेत घरी प्रत्येकाने. पण तेव्हा तेव्हा आमच्या टायमाला नव्हतं. तेव्हा पहिल्यांदा बसलो. पण काय झालं, टुर्नामेंट झाली 6 महिन्यानंतर. प्रकाश शिवतरकर माझे कोच होते. मी लय अच्छा. मानतो त्यांना वडिलांसारखं. रेल्वेचे कोच होते प्रकाश शिवतरकर. त्यांना माझे कोच होते. ते मी आणि किरण रत्नपारखी म्हणून आम्ही ठाणे जिल्ह्यातून आमच्या कल्याणमधून निवड झाली होती. अच्छा. तर आम्हाला बोलले की वजन जास्त झालं. 6 महिन्यानंतर मध्ये वाढता वय 12 किलो वजन. आता वय कमी नाही करू शकत, हाईट बरोबर. कमी नाही करू शकत. आता करू शकतो काय, वजन. बरोबर. मी पाटणकर पाडा काढा पिलो आणि धावलो. आणि किती, तू विचार नाही करशील, 5 किलो कमी केलं. बाबा. पण त्याच्यानंतर माझ्याकडून तेवढं झालं नाही. मग मी बोललो बस झालं. मग तेव्हा मला बोलले की किशोर गटच खेळशील का, आयुष्यात का किशोर गटच राहिलाय का, पुढे पण हा. घ्यायचं ना, मग वजन सोड. मग त्याच्यानंतर कुमारगड खेळलो. ठाणे जिल्ह्याला कुमारगड निवड झाली. कुमारगड खेळलो. कुमारगडची आम्ही फायनल मारली. पंकज चव्हाण, मी, विलास सालवी होता. सोलापूरला सर्वप्रथम कुमारगडाने ठाणे जिल्ह्याची फायनल मारली. तेव्हा मी त्या टीम मध्ये खेळत होतो. अच्छा. त्याच्यानंतर कबड्डी सुरुवात का, आता मी माझी हा. हा. कबड्डी संपूर्णच टाकतो विचारलंस तर. हा. मग त्याच्यानंतर कुमारगड खेळलो. कुमारगडची झाली. मग मी युनिव्हर्सिटी, कुमारगड झाली. वडील वैतागायचे रे की कबड्डी खेळतो, काय खेळतो कबड्डी, काय संबंध काय तुझ्या कबड्डीचा. मला कबड्डीतून लांब करायचा प्रयत्न भरपूर झाला. पण कसं झालं की हा. थोडाफार मला ना, वडिलांनी दुकान उघडलं, एक बेकरी उघडली होती, तर ते कोणच अच्छा. नव्हतं. मग त्याच्यानंतर मी गेलो आणि फास्ट मध्ये की बेकरी चालत नाही. मग वडिलांचा थोडा प्रॉब्लेम होता, घरच्या तर नको आपण. मग हा. मला वडील बोलले की त्यांचं परत कामात झालं, तू खेळ. मग मला दुबईला पाठवलंय. मला खेळलो, मी युनिव्हर्सिटी खेळलो. मी युनिव्हर्सिटीत माझं साईड सिलेक्शन झालं. साईड सिलेक्शन म्हणजे कसं होतं, मी ज्या कॉलेजमधून खेळत होतो हा. त्या कॉलेजमधून कॉलेजची टीम नव्हती प्रॉपर. ओके. तर मला घेतलं आणि टीम मध्ये. आणि म्हणजे ते आमचे कॉलेज खेळले, आम्हाला बाद केलं. हा. मग वसंत सूद सर म्हणून होते, आमचे सिलेक्टर होते. आणि श्रेय राहुल सर, तारक राहुल सर, हे सिलेक्टर होते. तर मला ना त्यांनी टीम मधून काढून म्हणजे त्यांनी खेळू नाही दिलं, आमच्या टीमाला बाद केलं. मग ओके. मी त्यांना सरांना बोललो की सर आम्ही खेळलो नाही, मी एकटाच आहे. 6 कुस्तीवाल्या घेऊन मी खेळलो होतो. 6 कुस्तीवाले आणि मी एक प्लेअर कबड्डीचा. तर अच्छा. मला घेऊन गेले परत. मग तिथे केंद्रे सर होते, युनिव्हर्सिटीचे डायरेक्टर. मग अच्छा. तारक सर बसले होते, वसंत सर बसले होते. मी बोललो, सर पाया पडलो सर, मला त्या दिवशी मला खेळू दिलं नाही सर, साईड सिलेक्शनचं लेटर आहे बोललो. सर खेळवता का.
मग ओ केंद्रे सर, हा पोरगा आहे ना, खेळतो, याला चान्स द्या खेळायला. अच्छा. संजय सूर्यवंशी सर आमचे कोच होते युनिव्हर्सिटीचे. त्या वर्षी मी म्हणजे मी मनापासून मानतो की राणा प्रताप तिवारी सर त्यांनी मला खूप मदत केली. आणि तेव्हा मी कुठेतरी मुंबईत, आमचं अस्तित्वच नव्हतं मुंबईत. ठाणे जिल्हा म्हणजे म्हणजे आम्हाला असं धिक्कार. मुंबई विद्यापीठावरती मुंबईचा राज होता. आणि तेव्हा मुंबई विद्यापीठ बसायचं म्हणजे नाही का, म्हणजे महाराष्ट्र संघात बसण्यासारखा होता. मुंबई बरोबर. विद्यापीठ खूप मोठं होतं यार तेव्हा. माझा कर्णधार निलेश शिंदे होता, माझा कॅप्टन. तो झालं, मी त्या वर्षी बसलो, 12 मध्ये बसलो, मी खेळलो बिळलो. त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी 2002 ला मी बसलो मुंबई विद्यापीठ. आम्ही हरियाणाला ब्रॉन्झ मेडल, आपले युपीला ब्रॉन्झ मेडल मारलं. बरोबर. 2003 मी साऊथ कॅन्ट्रात खेळायला लागलो, कारण शिवशंकर मध्ये जास्त कोण नव्हते. मी मुंबईत गेलो खेळायला. मुंबईत गौरव शेट्टी आहे, रोनक शेट्टी आहे. मग आमच्यात होतं की 2 जण तुमच्या मंडळाचे घेणार आहेत, आयलंड तुला नाही घेणार. मग नको घेऊ, त्यांना काय फरक पडतो. युनिव्हर्सिटी माझ्याकडे प्लेस होती तेव्हा. युनिव्हर्सिटी बरोबर. प्लेस म्हणजे मोठी गोष्ट होती यार तेव्हा. मग बरोबर. 2002 ची गोष्ट आहे, म्हणजे किती 22-23 वर्ष जुनी गोष्ट आहे. बरोबर. तर मी बोललो मला नाही बसायचं, जाऊ दे गेला खड्ड्यात. मग त्या वर्षी 11 नावं डिक्लेअर झाले हा. आणि 12वं नाव माझा, आयलंड एसचा कॅप्टन मुंबई विद्यापीठाचा. आणि 2003चा कॅप्टन म्हणजे माझ्या टीम मध्ये नितीन मोरे, समीर सावंत, पप्पू, आता यार बरंच होते. म्हणजे मी यांचा विशाल तानवडे, हे मोठे मोठे प्लेयर जे नंतर नाही का, ये मी कॉर्नर पकडतो. मी कधी लेफ्टन, मी सब ज्युनियर खेळलो लेफ्टन म्हणून, हा. ज्युनियर खेळलो कॉर्नर म्हणून. मग त्याच्यानंतर माझा प्रवास आला की मला युनिव्हर्सिटी खेळलो, मला हाकलून दिलं दुबईला. माझे पप्पा बोलले बस झालं, कबड्डी बिबडी काय नाही खेळायचं, तू जा कबड्डी. मी दुबईला गेलो, दुबईला पाठवलं. दुबईवरून मला एकदा सुट्टी घेऊन आलो जबरदस्ती. हा. आणि एक कोलशेटीत एक मॅच खेळलो, आमच्या एरियाच्या, आमच्या बाजूच्या ग्राउंड मध्ये एक मॅच खेळलो. तिथे हा. मॅच खेळताना मी ना, कोण जे जे शारदा दूध डेअरीवर का जे जेवर 2 मॅच होत्या. आणि मी जो खेळलो ना, मला वन डे दिलं रे. मी म्हणजे 9-10 महिने बिना प्रॅक्टिसचा खेळलो. पाय दुखत होते, सर्व करत होते. मला त्या दिवशी वन डे दिलं. त्याच्यानंतर जायची इच्छाच नाही झाली माझी. म्हणजे परत जायची इच्छा, मला ना एअरपोर्ट बघून ना त्रास व्हायचा. मी माझ्या मामा बिमा काकांना पण एअरपोर्टला घ्यायला जायचो नाही, कारण मला चिड यायची एअरपोर्टची. मला जायचंच नाही दुबईला. माझे जेवढे कपडे होते तिथे दुबईलाच राहिले. मग इथे आलो. मग मी वोडाफोन मध्ये कामाला लागलो. मग तिथे मला बोलले की अरे, वोडाफोन कामाला होतो, इथे भरती आहे केडीएमची, तू काम करशील का केडीएमची. अच्छा. मला केडीएमचीच भरती आहे, फायर ब्रिगेडला ते. मी माझ्या सोमनाथ, आकाश म्हणून एक पोरगा होता, हे लोक माझे फॉर्म भरले. मी जात होतो गावाला. मी तिथे भरती निघाली, मी कामाला म्हणजे हे झालं, कामाला लागलो. कामाला लागल्यानंतर मग परत शिवशंकर मध्ये आलो, खेळायला लागलो. साऊथ कंट्री काय कारणामुळे मी सोडून आलो आणि शिवशंकर मध्ये खेळायला लागलो. आणि माझी कबड्डीची तिथून परत मी आलो, माझं नॅशनल बसायचं. मी आलो आणि ती पहिल्या वर्षी मला नाही घेतलं टीम मध्ये ठाणे जिल्ह्याच्या. हम्म. आणि मी जेव्हा मुंबईत खेळत होतो, गौरव शेट्टी होता इंडियाच्या कॅम्पला. मी बोलतो गौरव शेट्टी, दीपक जजोट, माझ्या आयुष्यात आलेले पोरं एवढे खतरनाक प्लेयर होते ना. गौरव शेट्टीला जर कोणी खेळताना बघितलं, आणि दीपक जजोटला, आज भले दीपकची परिस्थिती काय असू द्या, म्हणजे दीपकला आणि गौरव, मी सिनियर त्यांना, मी त्यांना हातात पकडून वरती घेऊन आलो. साऊथ कॅन्ट्रा माझं मंडल, माझा गावचा म्हणजे मँगलोरचा, म्हणजे माझ्या गावचा तो साऊथ कॅन्ट्रा, म्हणजे शेट्टी लोकांचा मी गावचा. मग तिथून मी त्यांना वरती, म्हणजे आम्ही वरती आलो. आणि गौरव जो इंडिया खेळला आणि जो खेळत होता ना, 2 प्लेअरला मी लय मानतो, कारण माझ्या हाताला हात धरून खेळतो. याच्यानंतर तर मी माझ्या पोरांचं बोलतो. तिथून मी आलो आणि मला आमचे कोच बोलले, आयलंड बोलतो ठाणे जिल्ह्याने एकदा फायनल मारली होती हम्म. हॅट्रिक, जेव्हा 2008 ला ठाणे जिल्ह्याने कुठेतरी एक फायनल मारली. मला लक्षात नाही, नांदेड बिंदेड कुठेतरी एक फायनल मारली ओपनच्या का, हा. ओपनची फायनल मारली. दुसऱ्या वर्षी तो सचिन झगडे म्हणून होता, तो लेफ्टन लावणार नव्हता. तो बोलतो मी नाही खेळणार. तर मला बोलले की, माझा कोच मला बोलला, तू कॉर्नर कशा बोलतो, टर्न पकडशील का. टर्न पकडायला बोललो. मी अच्छा. आणि सोमनाथ तेव्हा दोघच होतो. तुम्ही टर्न पकडलं आणि चांगला खेळलो. कॅम्पला गेलो तेव्हा म्हणजे आमचे 2 वाघ, जितेश जोशी आणि प्रशांत चव्हाण, त्यांच्या पुढे भाई म्हणजे काय पुरस्कार भेटले, अभिमानाची गोष्ट आहे आम्हाला. हो. मला खरंय. मी जितेशला कॅच केली कॅम्पला. तो प्रशांत चव्हाण बोलतो यार हे लग खेळ सकता है, खेळ सकता है मालूम है सबको, पण नाही का, पण ते हा. खेळलो. आणि सर्वात मोठी गोष्ट बोलेल ना, म्हणजे हे
कबड्डीच्या आयुष्यात झालं नसेल की माझ्या जिल्ह्याने, ठाणे जिल्ह्याने मला महत्व दिलं. 20 20 डिसेंबर 2009 माझं लग्न. 20 डिसेंबर 2009 ला पहिली मॅच. 11 मी हळद लावली घरून. हम्म. हळद लावून मी वजनाला गेलो, माझं वजन करायला हा. भिवंडीला. आणि नशीब बघा माझा, मी बोललो आयलंड पाहिजे टीम मध्ये. माझं लग्न आहे बोललो, माझा लग्न तर नाही. मला बोलले मी सर लग्न जाऊन येतो. नाही होतं लग्न होऊन तू घरी राहा, दुसऱ्या दिवशी येशील ना. हो सर सकाळी येतो. हळद लावली मी. पहिली मॅच नाही खेळलो. दुसऱ्या दिवशी मॅच होती नाशिक बरोबर. मला वाटतं मी 2 कॅच का 3 कॅच लावले. तिसरी मॅच होती रायगड बरोबर. 1-2 कॅच लावले. त्याच्यानंतर लागली सांगली. म्हणजे मला सोडलंय नाही का, लग्नातून आलो मी. म्हणजे लग्न होऊन मी डायरेक्ट इथे, म्हणजे माझ्या जिल्ह्याने मला वगैरे तू लग्नाला जा, तू ये. मी तुला बोलतो, मी पुण्याबरोबर लगभग एक 12-15 कॅच लावल्या. 12-15. त्याच्यावर सांगलीबरोबर मला बाहेर बसवलं. सांगलीवर खेळलो. शेवटचे 5-7 मिनिटाला ना मला बोलले की तू एक काम कर ॲलन, काहीतरी काय झालं माहित नाही मला, काय मला बाहेर बसवलं. पण मला माहिती आहे, मला भिवंडीत मॅच होती. भिवंडीत आमची टुर्नामेंट होती. एवढी पाठीराख होते, हे रेड बुल पी, हे पी, ते पी, ते पी. मी बोललो प्रशांत मला बाहेर बसवलं, तू पुढची मॅच खेळशील बोलतो, तू टेन्शन नको खेळशील. आणि मी पहिली मॅच खेळलो सेमीची पुण्याबरोबर. नितीन गुले तो इंडिया खेळून आलेला, नितीन गुलेला. तेव्हा ती जी टुर्नामेंट, त्या मॅच मध्ये ना मी पहिली कॅच लावली नितीनला. आणि नितीन निष्ठा होता, पण आशिष मात्रेने मला, आशिष पाटील आमचा राईट टर्न, त्यांनी सपोर्ट केला. आणि तिथून जी लावली ना, म्हणजे मला असं वाटत होतं की नाही का, की म्हणजे नाही का आपण कुठे हात लावतो ते सोनं होतं. म्हणजे मी कोणाला पकडतो कुठेही लावत होतो, म्हणजे कुठेही लावत होतो. आणि त्या मॅच नंतर मला असं समजलं की फायनल आली रत्नागिरी. मला आठवतं शैल्याला 1 कॅच केली, भूषणला 1 कॅच केली, शैलेश सावंतला, भूषणला 3 कॅच केल्या फायनलला. म्हणजे एवढंच कॅच झालं. मला समजलं, मी आणि गिरीश हिरनक आम्ही परत येत होतो, की तुझं नाव नॅशनल असू शकतो. मला यार नॅशनल असू शकतो नाव, म्हणजे यार किती मोठी गोष्ट आहे. तेव्हा महाराष्ट्राच्या म्हणजे लेटर आलं, लेटर जपून ठेवायचो आम्ही, की महाराष्ट्र लेटर आलं, त्या लेटरवरती कॅम्पसाठी नाव आहे ठाणे जिल्ह्याचं. तेव्हा मला या लोकांनी काय केलं, की ह्याच्या पहिले फायनल जेव्हा मारली तेव्हा 2 जणांचं सिलेक्शन झालं होतं, प्रशांत चव्हाण आणि जितेश जोशी. तर मी बोललो की यार आता 3 जणांचं नाही, प्रशांत चव्हाण, जितेश जोशी आणि आशिष पाटील. म्हणजे या वर्षी आम्ही फायनल मारली तर 3च नावं माझं होऊ शकतो. पण तो थोडंसं काही हे झालं. पण शेवटी मनोज पाटील म्हणून आमचे सिलेक्ट होते ठाण्याचे. आम्हाला तेव्हा थोडंफार हे झालं आणि खेळलो. आणि तेव्हा आम्ही भिवंडी डोंबिवलीला नॅशनल होती, तेव्हा हे झालं. मग इथून आमची कबड्डी सुरुवात आणि माझा नॅशनल पर्यंत प्रवास. आता हा माझा प्रवास संपलाय. नाही पण आता पण आपण खेळताना, आता पुढची पण गेल्याची पण आता फायनल खेळलो. अंबरनाथला कोण नव्हतं तेव्हा मला जाऊन खेळावं लागलं. आणि तेव्हा पण आम्ही फायनल मारला. आता पण खेळतो, कधी कधी पाय दुखतं रे, पण खेळावं लागतं मंडळासाठी. दोन मंडळाची तुझी नावं घेतलीस, त्यामध्ये आवर्जून उल्लेख केला जाईल की शिवशंकर क्रीडा मंडळ. तर त्या मंडळाबद्दल काय सांगशील? शिवशंकर क्रीडा मंडळाबद्दल काय सांगशील? मला ज्याने घडवलंय, मी ज्याला ऋणी आहे आयुष्यभर आणि ऋणी राहणार, तो म्हणजे माझा शिवशंकर क्रीडा मंडळ कल्याण. म्हणजे ते मला, मग 1 मिनिट देतो, 1 मिनिट. हा. सॉरी मित्रा, थोडं अडचण होती. ऐक ना, शिवशंकर म्हणजे ज्यांनी मला घडवलं, ज्यांनी मला आज अस्तित्व दिलं. आणि मोठा हात आहे, म्हणजे जे मी आता आज बोलतो लोकांसमोर, मला बोलणं शिकवलं माझ्या मंडळाच्या अध्यक्षांनी. मी जेव्हा शिवशंकर मध्ये आलो तेव्हा तुला बोललो ना की मी लहान होतो, जेव्हा किशोरगडातून खेळलो, कुमारगड खेळलो, ओपनचं सिलेक्शन झालं माझं. आज शिवशंकर जेव्हा मी आणि सोमनाथ कोहली माझा भाऊ
आम्ही हम्म. दोघंच खेळायचो रे, मी आणि सोमनाथ. आपण निलेश साळुंके, सुरेश बनसोडे, सिद्धेश जलगावकर, सुनील शिवतरकर हे थोडे नंतर आले. मग माझे जेव्हा खेळत होतो तेव्हा संदीप दणवडे म्हणून होता, सतीश घुडे म्हणून होता, हे आम्ही एकत्र खेळायचो. अच्छा. आणि आम्हाला आठवण आहे ना, आम्ही कोणाला पण हरवू शकत होतो. छत्रपतीला 3 वेळा मारले जिथे जोशी खेळताना, पण अच्छा. आम्ही ओमला हारायचो. ओम ओम कबड्डी संघाला हारायचो. आम्ही फायनलला पोहोचायचो सातनीच्या. हा. मी निलेश जेव्हा आलं ना आमच्या मंडळात, मी त्याला बोललो असं काही नाही, आम्ही पण फायनल खेळायचो, जिंकायचो नाही. आम्ही ना छत्रपतीवर जिंकायचो रे, पण ओम बरोबर हारायचो. डेंजर टीम होती यार ती. आणि तेव्हा प्रशांत चव्हाण, पंकज चव्हाण म्हणजे गिरीश शिरनाथ कवला होता, छोटा होता, पण तो टॅलेंटच वेगळा होता यार त्यांचा. आम्ही हारायचो. मग जेव्हा निलेश आला, निलेश आणि ना एक कॉलेजमध्ये खेळायचे. निलेश, सूरज बनसोडे, सिद्धेश जलगावकर. आणि माझ्या टीम मध्ये मी आणि सोमनाथ, तू एक रेड मार, मी एक रेड मारतो, मी कव्हर सांभाळणार, तू रेडिंग मार. माझं होतं कधी एक बोनस टाकून आलो, कधी एक लात मारली, एक पॉईंट, पण कव्हर सांभाळायचो. सोमनाथ तवा होता. जेव्हा लास्टच्या 5 मिनिटात ना खूप सॉलिड खेळायचा. ज्यांनी सोमनाथचा गेम बघितला असणार ना त्यांना माहिती आहे. पण ते झालं, निलेश आणि एका टीम मध्ये खेळायचं, कॉलेजच्या टीम मध्ये. मग कॉलेजच्या टीम मध्ये खेळता खेळता यांचं होतं की काय, सिद्धेश हे तिगडी बोलायचे, तिगडी सूरज, निलेश आणि सिद्धेश. यांचं काय होतं की आम्ही कुठला तरी संघ शोधत होते, आम्ही खेळणार तर एकत्र खेळणार. बोललो यार, हे लोक पहिले गेले आमच्या इथे हनुमान सेवा मंडळ कल्याण आहे, तिथे गेले. पण तिथे गेल्यानंतर काय झालं, तिथे राईट कॉर्नर सागर म्हणून सावंत होता, एक पप्पू बोलतो प्रशांत म्हणून तो होता, पण तिथे सूरज नव्हता. नाही पाहिजे त्यांना, निलेश पाहिजे होता. पण नवतो रूम मध्ये गेले, तिथे निलेश नाही पाहिजे, तिथे हे पाहिजे सिद्धे. म्हणजे आता झालं 2-3 ठिकाणी लोक फिरले की हा. या टीम मध्ये आम्ही जाणार. पण शेवटी मी होतो त्यांच्याबरोबर. मी बोललो यार माझ्या टीम फुल भरती चालू आहे, बोलू कोणच नाही खेळायला. म्हणजे आम्ही दोघं घेतो, तुम्ही जर आले तर. आणि मला आठवण आहे, मी त्यांना पहिल्यांदा घेऊन पुण्याला गेलो. आम्ही विजय क्लबला आम्ही हरवलं, विजय क्लबला. आणि त्याच्यात पण ते लोक नाही खेळले. पण ते थोडंसं हे झालं की आता नवीन मंडळात आलेत नाही का, हा. ते एनओसी बिनओसी भेटली नाहीये, मग ती आम्ही मॅच सोडली, म्हणजे विजय क्लब. त्याच्यानंतर अंकुरची टुर्नामेंट होती मुंबईत. तर सुभाष दादाला आम्ही बोललो की, आमचे यशवंत दादा बोलले की आम्हाला भाग पाहिजे. अरे यार क्या शिवशंकर आहे, कैसा भाग देगा तुमको. म्हणजे नाही काय, हा. नवीनच आहे, तुम्ही ठाणे जिल्ह्यात खेळतात, हे नाही हे नाही, बोलले देऊन तर बघ. मग आम्हाला भाग दिला यार त्यांनी. मला आठवण आहे, हा. पहिली फायनल आमची अंकुरची स्टेट लेवलची. आमची पहिली फायनल अंकुरची स्टेट लेवलची वन साइडच मारले रे सर्व मॅच. निलेश, सिद्धेश, सूरज, मी, सोमनाथ. आम्ही ऐकतच नव्हतो कोणाला. म्हणजे नाही का, मी यांना 10-10 वर्षांनी मोठं आहे सर्वांना, हा. पण आम्ही ऐकतच नव्हतो. त्याच्यानंतर आम्ही ते बोलतो त्याच्यानंतर मध्ये आम्ही श्रमिकचे जेवढे स्टेट लेवल आहे लगातार 7 फायनल मारले श्रमिकचे. बापरे. म्हणजे जरी बंड्या मारुतीने भरवलं, जय भारतने भरवलं, कोणी अंकुरने भरवलं, 7 फायनल आम्ही मारले. त्यानंतर मी आमच्या निओमची फिदाकुरीची चषक मुंबईला गेलो. आम्ही इथे पुण्याला होतो, तिथे आम्हाला त्याच्यानंतर ही पहिली फायनल अंकुरची मारल्यानंतर हा. मुंबईची आम्हाला बोलले की यार ते फिदाकुरी चषकला सतीश संघ बाणेर होता, आत्माराम कदम होता. तर आम्ही बोललो की आम्ही फायनलला पोचलो आणि सतीश संघ बाणेर हारला ओमला, आणि ओम आली फायनलला. आता ते तुला माहितीये कॉम्प्रोमाइज स्टेटस कसं असतं की फायनल आल्यानंतर नाही का. तर आम्ही गेलोच नाही रे. तर आम्ही आमच्या कोचला फोन लावलं, तर ते बोलले की आल्यान किती 75 आणि 50 ना. बोललो मोठा टीम आहे, बोललो पहिल्यांदा खेळतो आपण. तर तिथून थोडंसं आम्ही नाही की आम्ही फायनल मारली. निलेश सालुंकेला पहिली स्प्लेंडर बाईक भेटली तेव्हा. अच्छा. निलेला पहिली स्प्लेंडर बाईक भेटली त्या टुर्नामेंट मधून. आणि तिथून आम्ही शिवशंकर मंडळाने जे राज केले या कबड्डीवरती, या महाराष्ट्राच्या कबड्डीवरती, लगभग मला वाटतं की एक 5 ते 7 वर्ष. म्हणजे आम्हाला आठवतं, माझ्याकडे घरात कबड्डी शपथ देऊन सांगतो, शिवशंकर लागले ना संघ साईड बदलायचे. हे कुठे भेटतील सेमीला, चला ट्रॉफी तरी भेटेल, गटात हारून जाऊ, यांना नाही भेटत, हे आठवतं. आणि कोणाला तू म्हणजे ज्यांनी कबड्डी बघितली असताना समोरचे हा. सांगायला, हे चल नकली, चल हे खोटं बोलतो. मी तुला खरं सांगतो की जर
जर कबड्डी जरी पाहिली असेल ना तेव्हा शिवशंकरची, तेव्हा आम्हाला टेन्शन यायचं कधी. एक सतीश संघ बाणेर होता, जो हा सिद्धार्थनी सुरत दोघं खेळायचे. हा सॉलिड टीम होती ती, आणि अजून पण त्यांनी घडवलेले खेळाडू आम्ही नाव घेतो. बाबूराव सांद्रेने एवढा मोठा कामं केलेत. आणि त्याच्यानंतर एक विजय क्लब, बंड्या मारुती मुंबई, अंकुर एक, रायगडमधून तर मी पहिले आता आता यायला लागलो त्यात. रायगडमधून चौरंगी सगळे मिक्सच यायचे तेव्हा. अच्छा. मला उद्या शिवायच घालतील कोण, काय फरक पडत, पण मिक्सच यायचे रे. म्हणजे आम्हाला समजायचं नाही की, मला माहिती खर्चाची टीम यायची, अरे तू परवा त्या टीम मध्ये होता, ते मिक्स. आणि आमचे अध्यक्ष, आमचे सेक्रेटरी बालूजी भोसले, डेंजर म्हणजे. तू इथून तिथून कर राजीनामा, अरे त्याला कोण काय टेप द्यायचा काय करायला माहित नाही. आणि अजून एक मी कबड्डी जे शिकलोय ना, मी माझी कबड्डीच्या मध्ये बोलतो, आत्माराम कदम म्हणून एक ओळखतो तू, आत्माराम हो कदम म्हणून एक, हो 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 ते हो माझे हो मोठा भाऊ. आम्ही ना चौरंगी घ्यायचो यार. पहिले कबड्डी नव्हती ठाणे जिल्ह्यात. एक माऊली मंडळची स्पर्धा व्हायची, हा आणि ना साथणी व्हायची. टुर्नामेंटच नाही, एक मुक्कोंची एक व्यवसाय व्हायची. आम्ही ना आत्माराम कदमच्या गावाला पंकज चव्हाणच्या घरी राहायचो मी. पंकज चव्हाण, मी पहिल्यांदा गेलो रे. आणि ना मला तिथे बसवलं रात्री. अरे बोलतो, दुसऱ्या दिवशी मॅच आहे शैलेश सावंतच्या गावाला. बोललो कोण शैलेश सावंत? शैलेश सावंत तेव्हा मुंबईत नाही आला होता. बोलतो अरे तो चिरे उचलतो, वाळूवर धावतो, नारळाची झाडं सोडतो. म्हणजे हे सर्व प्रकरणच माहित नाही बोललो मला. तर पंकज बोलतो, मी एवढूच होतो, 55-60 किलोचा. तर पंकज चव्हाण बोलतो, खैर तू टेन्शन नको घेऊ. आणि मला आठवण आहे फायनलला लागला, शैल्या लागला. झाली. मी मागच्या लॉबीतून, मागच्या रेषातून शैल्याला हा हाफ टाइमच्या पहिले 3 कॅच लावले. आणि तिथे कसं होतं, गावाच्या नावाने खेळायचं. टॅलेंट नव्हतं, मी संतोष बोवडच्या नावाने खेळत होतो. मला अजून आठवतं, संतोष बोवड या नावाने. अख्ख्या गाव गाळे गोरा गुगळे आलाय का अचानक. तर मला आत्माराम कदमने ना, आणि मी खूप मानतो त्या पोराला, आत्माराम कदमला, की जो आज आज तो सतेज संघ बाणेर आणि बाबूराव सांद्रे फाउंडेशनचा कोच आहे, तो तिथे असतो. पण त्यांनी एवढं चांगलं कामं केलेत ना, तो म्हणजे पडदे के मागचे कलाकार आहेत, असे काय खेळाडू आहेत. मी तुम्हाला खरं सांगतो, म्हणजे अशा खेळाडूंनी मला घडवण्यामागे आणि हे केलं. आणि त्याच्यानंतर शिवशंकरची तुला सांगितलं, शिवशंकरनी जे झालं ते आतापर्यंत तुम्ही बघता की ही साथणीवर आम्हीच मारली. ठाणे जिल्ह्यात आम्हाला तोड नाहीये सध्या, कारण आम्ही आहे, फॅक्टरी आहे आमची, आणि आमचा ब्रँड आहे SSKF. खरंच आता जसं तू सांगितलं, पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाव आहे या मंडळाचं. तर मंडळाबद्दल तर विचारलं, परंतु या मंडळामधून जो खेळाडू महाराष्ट्र खेळला किंवा प्रो कबड्डीमध्ये ज्याचं सिलेक्शन झालं, निलेश साळुंके, त्याची ख्याती पूर्ण भारताभर, पूर्ण जगभर आहे. तर निलेश दादाबद्दल काय सांगशील? निलेश जेव्हा मला भेटला ना, खूप गरीब यार. कधी ना तुम्ही या निलेशचं घर बघा, जुना घर, लाकडांचं फल्यांचं नाही, 2x8. निलेश झोपायचं, निलेशच्या ना पायाला उंदरं चावून जायची. निल्याचा मोठा भाऊ, बहीण, आई वडील हे राहायचे. म्हणजे तो दिवाण होता, त्याच्यावर झोपायचा. खूप गरीब परिस्थिती. म्हणजे लोक दाखवू शकतात की आपण गरिबीतून कसा घडू शकतो. काल मी रेशमची स्टोरी बघितली. रेशम पण माझा गावचा मँगलोरचा आहे, तो पण खूप गरीब परिस्थितीतून आला. पण निलेश माझ्या मंडळात बोललो ना, खूप गरीब होतो. जेव्हा मला भेटला तो बोलला ना, सिद्धेश, निलेश, हे लोक बोलले की आम्ही खेळणार, आम्ही शिवशंकर म्हणून खेळणार. मी निलेशला ना, मी केडीएमसीत कामाला आहे, मी निलेशला घेऊन जातो म्हणजे केडीएमसीतून खेळायला. आणि आमच्यानी मॅच होती केडीएमसी वर्सेस एअर इंडिया वाड्याला. तर निल्या पहिले तो जे मधून वगैरे खेळायचा, बगाडातून वगैरे. तर निल्याला मी घेऊन गेलो. सोमनाथ, मी, सिद्ध्या, सूरज सर्व आम्ही खेळलो की केडीएमसी विरुद्ध एअर इंडिया. आणि अजय ठाकूर, अनुप कुमार, प्रशांत चव्हाण, गौरव शेठ, ही बलाढ्य टीम तेव्हा. आणि तू विश्वास करशील, केडीएमची कितीने हारली असेल? 2 हारली. बापरे. आम्ही 2 एअर इंडिया बरोबर हारलो. आणि निलेश तालुक्याने ना एकट्याने लोन मारलं त्यांच्यावर, एकट्याने लोन मारलं. अजय ठाकूरला मी 4 कॅच केले, आम्ही 7 कॅच अजय ठाकूरला केले. अजय करंट इंडिया, करंट पाण्याचा
पाण्यासारखं खेळायचा. आजीला टचवरती कॅच केलाय आम्ही. येडे मेंटल सारखे खेळत होतो, काय माहित नाही. आणि तेव्हा प्रशांत चव्हाणनी निलयला बोलवलं, तू एक काम कर, तू इथे ये. कुठे? एअर इंडियात ये, प्रॅक्टिसला ये. मग त्याने एअर इंडियात केला तो. त्याच्यानंतर एअर इंडियातून परत महिंद्राला गेला मला असं वाटतं. आणि त्याच्यानंतर त्याची तिथं प्रवास सुरुवात झाली आणि तो चांगला खेळायला लागला. म्हणजे निलेश वन ऑफ द महाराष्ट्र. बघ, मी खूप राजू भाऊ सर, अशोक शिंदे वगैरे एवढं नाही करणार, पण माझा एक आवडता खेळाडू लेफ्ट साइड आहे तो नितीन मदने. त्याला मी खूप खूप आवडतो. म्हणजे लेफ्ट रेडर मध्ये मला आवडत असेल नितीन मदने, एक प्रवीण नेवाले ज्याच्यावर मी खेळलोय. हा. आणि राईट रेडर आणि गौरव शेट्टी, दीपक जरूर ते एक्सेप्शनल आहे त्यांची. आपण जितेश जोशी वगैरे पण खूप आवडते. आणि निलेश चालुंके जर असेल, श्रीकांत जाधव आपले लेफ्ट साइड, निलेश चालुंके जर असेल ना, तर त्यांनी गरिबीला कशी मात देऊन आज वर आलाय. हा तो इन्कम टॅक्स मध्ये कामाला आहे. त्यांनी प्रूव्ह करून दाखवलं की गरिबीतून खरंच येऊ शकतो. तुमच्या जिद्द असेल ना, तुमच्या जिद्द असेल तर तुम्ही काही करू शकता. हे त्यांनी बरोबर. निलेशने दाखवून दिलेलं आहे. तर तुम्ही आपल्या मंडळातून जेव्हा एखादा खेळाडू प्रो कबड्डीसाठी सिलेक्ट होतो, तर तो आनंद कसा असतो म्हणजे? आमच्या मंडळातून सूरज सॉरी, तुषार बोईल खेळला, श्रीकांत जाधव खेळला, निलेश चालून खेळला. पण सर्वात पहिले निलेश खेळला. जेव्हा निलेश हा. खेळला तर आनंद यार कुठे खेळायचं नसतं मला. मला नॅशनल त्याचा प्रो होतं. माझ्यासाठी प्रो म्हणजे काय फरक नाही पडत. टीव्हीवर तुला बघतील. माझ्यासाठी सर्वात मोठं होतं निलेशने जेव्हा माझ्या मंडळासाठी छत्रपती आणलं. जो Exactly. छत्रपती पुरस्कार, शिवछत्रपती पुरस्कार जेव्हा त्या निलेशने माझ्या संघासाठी घेऊन आला. मी निलेशला कधी पण बोलतो, निलेश पहिला असं तुझ्यासाठी, तुझ्या आई वडिलांसाठी, नंतर हे आमच्या मंडळासाठी. आणि मला गर्व का वाटतो, एवढा नाचलो ना मी निलेशच्या मिरवणुकीत, एवढं नाचलो कारण मला वाटलं की मला भेटलं ते. कारण मला माहिती ना, जो निलेशला मी घेऊन आलो संघात, शिवशंकर मध्ये नव्हता तो. तो माझ्या कॉलेजच्या टीम मध्ये होता. त्या तिघांना बोललो तुम्हाला एक टीम पाहिजे, माझ्या टीम मध्ये या, शिवशंकर खेळा. त्याच्यानंतर आम्हाला आमचे गुरु भेटले यशवंत जाधव. पण त्यांना मंडळात आणण्यामागे म्हणजे मला माहिती की मी त्याला घेऊन आलो. त्याच्यानंतर आजपर्यंत बोलतात की निलेश जर शिवशंकर मध्ये नसला असता तर असं असता. बघ, ते वेगळी गोष्ट आहे. निलेश कुठे असला असता, मला वाटतं की निलेश असला असता. कारण बरोबर. त्याच्यात एक्झॅक्टली. कॅपॅबिलिटी होती यार. बघ, बोलतो पालण्यात पोरांचे पाय दिसतात ना, की काय करणारा. तसं खरी ते गोष्ट पाय आहे. एवढे मोठे मोठे दिसले मला की निलेश काय करू शकतो. खरंच दादा, जसं तू सांगितलंस तुझा प्रवास आणि ह्याच्याबद्दल देखील सांगितलंस शिवशंकर क्रीडा मंडळाबद्दल, आणि त्याची तर ख्याती पूर्ण आपण पाहतोय. आणि स्पेशली निलेश दादाबद्दल देखील बोलायचं झालं तर एक ग्रेट प्लेअर आहे तो देखील. तर हे सगळं तुझा कबड्डीचा प्रवास होता, तुझ्या मंडळाबद्दल तू सांगितलंस. तर कबड्डीमधून अँकरिंग कडे किंवा निवेदन करण्याकडे तिकडे कसा काय वळलास तू? आता 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 आपण महत्वाच्या मुद्द्यावरती आलो असं वाटते. कबड्डी, बघ, जे काय दिलं मला माझ्या कबड्डीने दिलंय. एक आम्ही कल्याण प्रीमियर लीग आमची टुर्नामेंट ऑर्गनाईज करत होतो. तुला अजूनही सांगतो, दिनेश गाडीगावकरांना आम्ही पहिल्यांदा स्पोर्ट्स फोटोग्राफी कल्याण प्रीमियर लीग मध्ये केली. बरोबर. ऋषी तणवडेला सर्वात प्रथम मी घेऊन गेलो इथे पुणे लीगला, जी बाबू सांजरे साहेबांची स्पर्धा होते ना हा. सरांची. तिथे मी हा. ऋषीला पहिला, तिथून ये व्हायला लागलं. ही जी आमची कल्याण प्रीमियर लीग होती, आमची एक मीटिंग होती. तर मी बोललो की आमच्यात एक काय पाटील, टोचा बोलतो त्याला, नाव आता लक्षात हा. नाही ना इमर्जन्सी मध्ये. वाड्याचा पोरगा आहे, व्हॉइस ऑफ वाडा आम्ही त्याला बोलतो. खूप गाजलेला पोरगा होता. तर अँकर कोणाला बोलवायचा, तर मी बोललो मी पण करेन ना. तर मला आमच्या मंडळातले कसा करशील तू, एवढी मोठी टुर्नामेंट ऑर्गनाईज करतो. तर आम्ही टेबलवरती बसलो होतो. मला बोलतो करून दाखव. मग मी थोडासा करून दाखवलं. मग म्हणलं ठीक आहे, म्हणजे तुला पण एक माईक देऊ आम्ही, तुला पण एक माईक देऊ. पण बोलता येत होतं रे यार, मी सेल्स मध्ये होतो. हा. स्वतःला विकणं मला येतं. मी सेल्स मध्ये होतो पहिले, कामाला होतो चांगल्या वोडाफोन वगैरे मध्ये. कसा धंदा करायचा मला माहितीये. बोलणं धंदाच आहे. एक्सपर्टी आहे, कसा बोलायचं, काय बोलायचं, कधी काय बोलायचं हे महत्व पाहिजे. बरोबर आहे. त्याच्यानंतर बरोबर आहे. त्याच्यानंतर माझी सुरुवात झाली. मला बोलले खर, मी ती पहिली टुर्नामेंट केली. मग आमची ते गावदेवची स्पर्धा आहे, आपले हा. मित्र आहेत, त्यांना ऑर्गनायझिंग मध्ये मदत केली, ती इव्हेंट केलं. त्याच्यानंतर एक नेरळला स्टेट लेवल टुर्नामेंट झाली, हा. जिथे आमची आणि सतेज बानेरची फायनल झाली. मी होस्टिंग करत होतो.
ते मॅच बद्दल बोलतो. श्रीकांत जाधवला बाईक भेटली होती. श्रीकांत जाधवने शिवशंकर म्हणून खेळताना मॅन ऑफ द सिरीज घेतलं होतं. तिथे आत्माराम कदम सत्यजित क्रीडा मंडळाचा ना माझ्यावर नाही का बोललो, लहानपणापासून खेळतो. हा बोलतो ॲलन यार आमची स्पर्धा होते, तू येशील का? आम्ही अजितदादांच्या नावाखाली वाढदिवसाला स्पर्धा ठेवतो, तू ये ना, तुला येणं पिणं खाणं पिणं आम्ही सर्व करतो. मी बोललो ठीक आहे येतो ना बोललो. म्हणजे तिथे मला एक 2 रुपये भेटले तर ती माझी पहिली स्पर्धा की अच्छा. मला तिथे अजितदादांची स्पर्धा, म्हणजे त्यांना काम आवडलं माझं. ते बोलतो तू येशील का? मग तिथे जो प्रवास सुरुवात झाली तो म्हणजे अजितदादांची स्पर्धा जी आता आहे, मी 8 हा वर्षापासून सलग करतोय. शिंदे साहेबांची स्पर्धा आहे ठाण्यात, 3 वर्षापासून सलग करतोय मी. त्याच्यानंतर रामशेठ ठाकूर जी एवढी मोठी स्पर्धा आहे, प्रशांत हा ठाकूर आमदारांची त्यांची स्पर्धा, बीजेपीची कुठली स्पर्धा असते कल्याणमध्ये किंवा महाराष्ट्रात कुठेही करतो. आणि माझे निवेदक म्हणून माझे गुरु असतील ज्यांनी मला, मी तुला एक नाव घेतलं होतं राणा प्रताप तिवारी, ज्यांनी हा सुरुवातीला मला कबड्डीला मदत केली, त्यांना मी फॉलो करतो. त्यांच्या एवढा दम आहे ना की तुला रडवतील पण त्यांना मी फॉलो करतो. त्यांच्यातून काय कुठून काय घेऊन आज मी कबड्डीची अँकरिंग. पण आता सध्या असं झालंय की कबड्डीत मी तुला जास्त दिसत नसेल कदाचित मोठ्या टुर्नामेंटना, कारण मी हा आता वेडिंग वगैरे चालू केलेत. हा आणि त्याच्यात मित्र पाहतो. बघ, घर सांभाळावं लागतं, पोट सांभाळावं लागतं, पोरं बाळ आहेत, सर्व करावं लागतं. कर त्याच्यामुळे आणि त्याच्यात स्कोप खूप चांगला आहे. आणि युवा सिरीज केली, युवा सिरीज म्हणून चांगलं एक्सपिरियन्स आलं. आणि माझं एक गॉड गिफ्ट आहे की मी इंग्लिश हिंदी मराठी तिन्ही लँग्वेज मध्ये मी करू शकतो. आज मी जर कोण बोललो की मी साऊथवाला आहे आणि तुझ्या मराठीमध्ये बोलतोय, ही मराठी शिकवली माझ्या महाराष्ट्राने, या माझ्या मातीने, या कबड्डीने मला मराठी देखील शिकवली. कारण एक्झॅक्टली. पर्यायच नव्हतं ना, कसं का तू मराठी बोलतो. आणि मी आज आता मी परवाची दहीहंडी करणार आहे, जिथे त्या गोकुळहंडीला कृष्णा पाटील आमचे अध्यक्ष, तिथे फडणवीस साहेब असतात, मुख्यमंत्री आपले एकनाथ शिंदे साहेब असतात, दरवर्षी असतात. ही अंडी मी 3 वर्षापासून करतोय. त्यांच्यासमोर बोलायला कॉन्फिडन्स पाहिजे यार, बाकी काय आहे? अजून क्या क्या रखा है जिंदगी में. दादा जसं तू सांगितलं ती नेरळची स्पर्धा मी आवर्जून उल्लेख करेन का तिथे मी तुला पहिल्यांदा पाहिलं होतं, तुझा आवाज ऐकला होता आणि मी पण तेव्हापासून तुझा फॅन झालो होतो. तू जे टीमला ज्या प्रकारे इंट्रोड्यूस करत होतास, आमचे सहकारी होते त्यावेळेस माझे मित्र वगैरे, तेव्हा ते म्हटले होते बघ ॲलन दादा जशी मी थोडंफार अँकरिंग किंवा कॉमेंट्री करतो, तर मला ते सांगत होते की ॲलनदा कशी कॉमेंट्री करतो किंवा ॲलनदा कसं इंट्रोड्यूस करतो टीमला किंवा अँकरिंग करतो, थोडंसं त्याच्याकडून शिक किंवा त्याच्याकडून बघून घे थोडंसं तो कशा प्रकारे करतो. तर थोडंसं त्यानंतर तुझ्याकडून शिकलो. तुझा म्हणजे एक फॅन म्हणायला हरकत नाही, कारण तू ज्या प्रकारे स्पेशली कबड्डी बद्दल बोलायचं झालं तर जे तू एनर्जी टाकतोस ना त्या गेम मध्ये ती एक वेगळीच असते आणि ते तुझ्याकडनं थोडंसं आम्ही शिकलो. मी पण तेव्हापासून तुझा फॅन आहे. ती जी स्टेट लेवल होती तिथे मी पाहिलं होतं तुला, तेव्हा मी ऐकलं पण होतं तुला. आमचा संघ होता केदारनाथ क्रीडा मंडळ, तो तिथे खेळला होता ती स्टेट लेवल. तर त्यानंतर मग तुला पाहतोच आहे आम्ही प्रत्येक ह्याच्यामध्ये. आणि जसं तू म्हटलास एवढं सोपं नसतं. आपल्याला वाटतं अँकरिंग करणं, एवढ्या पब्लिक समोर बोलणं किंवा कॉमेंट्री करणं एवढं सोपं नसतं आणि त्यासाठी खूप हिंमत लागते. आणि कबड्डीमध्ये बोलायला गेलं तर प्लेयर असून सुद्धा कॉमेंट्री किंवा अँकरिंग करणं हे फार अवघड असतं. तर त्याबद्दल तुला हॅट्स ऑफ आहेत. तर हा सगळा प्रवास जो होता तू सांगितला त्यामध्ये मी स्पेसिफिक उल्लेख करेन की युवा कबड्डी सिरीज मध्ये देखील तू अँकरिंग केलीस. तर तिथे अँकरिंग करण्याची संधी कशी काय मिळाली आणि तो एक एक्सपिरियन्स कसा होता तुझा? जेव्हा युवा सिरीज झाली होती ना, ते सर्वात महत्वाचं होतं की महाराष्ट्र कबड्डीला तो जो प्लॅटफॉर्म होता ना, तो आज भेटत नाही. मी याच्यावरती येणार आहे परत आणि हम्म. भरपूर काही कबड्डी बद्दल पण बोलायचंय. पण युवा बर. सिरीज बद्दल जेव्हा मी हे केली, अँकरिंग केली, तेव्हा जो सीईओ आहे त्याचा अश्विन सॉरी, त्यांचा सीईओ माझा एकदम जवळचा मित्र होता. मी त्यांना बोललो "यार, तुम्ही करतात मग तू मराठीत करू शकतो." आणि प्रॉब्लेम काय झाला होता तिथे की अर्षित म्हणून, आज तुम्ही अर्षित खूप गोड व्हायचे, तुम्ही जेव्हा याच्यात बघता हो प्रो हो. कबड्डीमध्ये अर्षित ऐकतो, हम्म. खूप चांगला मित्र आहे, भावासारखा आहे माझ्या, कधी पण खूप चांगला आहे. खूप छोट्या वयाने यार आणि खूप मोठ्या कीर्तीने, वयाने खूप छोटा आहे. मग आम्ही एकत्रच होतो सर्व. मग तिथे
मला भेटलं. मग मी मराठीत प्रियाने पोस्ट करत होतो. पण ते कसं असतो की मराठीत नको, त्यांना इंग्लिश आणि हिंदीच पाहिजे होतं. मग मी इंग्लिश आणि इंग्लिशमध्ये करायचो. आणि कसं झालं, आपण आयुष्यभर मराठीत करून हम्म. हिंदीमध्ये थोडंसं नाही का, आपण थोडंसं मागे राहतोच. आता तुला पण ते हिंदी बोलायला फटकन बोलायला लावलं नाही का, नाही नाही दोन्ही वर्ड येणार. नाही का, दोन्ही दोन्ही शब्द ना मिक्स होतात. हो मग होतात. थोडंसं एवढं नव्हतं जेवढं मी आता स्ट्रॉंग झालो ना हिंदीमध्ये, कारण मी हा. इव्हेंट एवढं करतो मारवाडी लोकांचे. मग तिथे झालं. पण तो एक्सपिरियन्स जो होता ना, पैसे नाही बघितले, पण अप्रेंटिसशिप होते समजायचे. खूप शिकायला भेटलं. खूप शिकायला भेटलं, काय असतं, कसा असतो एक टुर्नामेंट. आणि आता जेव्हा जी मुंबईची टुर्नामेंट झाली, हा संग्राम वगैरे जी भरवली होती, जी हा यू युथ ही चॅम्पियनशिपची आता जी ती जी हा बंद झाली. पण ते आपण बोलतो ना, ही एक कबड्डीसाठी, या महाराष्ट्र कबड्डीसाठी सर्वात काळ दाग असणार. की जी आज पोरं ना, मित्रा तुला बोलायला जाऊ ना, की जी त्यांना बघ ना कधी पोरांचे हे हा नसांवरती, किंवा तुम्ही सेटिंग करतात, बॅटिंग करतात. यार तुम्हाला आज कबड्डीने प्लॅटफॉर्म दिलंय, तुम्हाला ₹2 देतायत. आम्ही आजपर्यंत कबड्डीची निष्ठा म्हटलं का, आज मंडळाची मॅच आहे. आता बरोबर अंबरनाथची फायनल मारली आम्ही. पहिल्या हा दिवशी 7च पोरं होते, कारण इथे येत होते. निलाला फोन केला, मंग्याला फोन केला, बोलतो आता ये ना. माझे हालत पण नाही आता उभं राहायची, पण खेळलो, फायनल मारली आम्ही. ठेवून असं नाही की बाहेर बसून ठेवून फायनल मारली. पण त्याच्यानंतर असं वाटतं की नाही का, माझं अस्तित्व माझ्या कबड्डीने दिले, मी जेवढं माझ्या कबड्डीत देऊ शकतो. आज तुम्ही बरोबर. आत्ता जर तुम्हाला कबड्डीने द्यायला लागलंय, आणि तो नाशिकचा पोरगा असेल, तो पालघरचा पोरगा असेल, जर मला नावं आठवण पण नाही, काहीतरी प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे अख्खी टुर्नामेंट बंद झाली. असं नका करू नये यार. आज त्या टुर्नामेंट मधून कितीतरी पोरं प्रो कबड्डी जात होते. बरोबर आहे. तुमचं टॅलेंट दाखवायचा तुम्हाला चान्स होता. मग ते युवा सिरीज सारखे स्पर्धा आहेत ना, ते हम्म. महाराष्ट्रात झालं पाहिजेत. आज युवावाले काय करतात, आज या महाराष्ट्रात एवढे पॉलिटिक्स आहेत ना कबड्डीत, की ते लोक इथे नाही घेत, पॉंडिचेरीला घेतात किंवा ते नॉर्थला घेतात. आपल्या महाराष्ट्राने ना, मी तुझा नाही तू माझा असं झालं, संपलं. तू माझा असेल तर म्हणजे हे. आणि खूप प्रॉब्लेम चालू आहेत. बाकी बोलू आपण पुढे, एक दोन लाईन नंतर बोलतो गोष्टी, हँड करायचे पहिले लिहून ठेवलेत. तर अं, नक्कीच दादा, तू जसं सांगितलं तर फ्युचर मध्ये आम्हाला तुला प्रो कबड्डी मध्ये देखील बघायला आवडेल. कारण काहीच बोलायचं तुझ्या अँकरिंग बद्दल, त्याबद्दल काय तोडच नाहीये. तर देवासमोर ही इच्छा आहे की तू लवकरात लवकर प्रो कबड्डी मध्ये तुझा चेहरा आम्हाला पाहायला भेटेल अँकरिंग साठी. तर जर ती संधी भेटली तर त्याबद्दल काय अं, सांगशील? मी मी मेघाली कोरगावकर ना, आम्ही जेव्हा राजू भावसार सर, मी तुम्हाला प्रो कबड्डी सांगतो. राजू भावसार सर जेव्हा टेक्निकल कबड्डीचं पूर्ण बघायचे ना, हा, या लोकांनी काय केलं, तेव्हा राजू सरांबरोबर मी काम करतो कबड्डी युनिव्हर्सिटीच्या. तर आम्ही तिथे मी गेलो होतो, मी आणि मेघाली होतो. आमचं तक्रार फायनलच होतं यार. पण नंतर काय झालं की, म्हणजे आम्ही कबड्डी एक्सपर्ट होतो. आज मानतो मी रिशांकला, रिशांक एक बोलता एक आहे, ज्याला हिंदी, इंग्लिश आणि मराठी बोलता येते. आणि मला वाटतं एक नेहा गाडगे, जी कबड्डी प्लेअर वेस्टर्न रेल्वेची, जिला हा. इंग्लिश, हिंदी आणि मराठी बोलता येते, जे बरोबर. बोलू शकतो. पण रिशांकने आज जसं अडॅप्ट केलं, आता विशाल बोलतो, आपला विशाल माने, हम्म. विशाल जसा बोलतो मराठीत बोलतो. आता आता अंडरटेनिंग मध्ये 2 वर्षांनी बघ ना, विशालच्या तोंडातून वाणी वाहू लागणार 100%. आपण जसा बोलतो. पण हा. कसं होतं म्हणजे तिथे पण पोहोचायला गॉडफादर लागतो रे मित्र. आणि त्या गॉडफादरची वाट बघतो. आणि कसं काय टॅलेंट पण आहे थोडंफार बरोबर. ते, म्हणजे तिथे पोहोचतं पण खूप थोडस असं आहे की सोपं नाहीये. कारण एवढी मोठी फ्रँचायझी ते लोक बघतात की काय नाही काय नाही, फॅन फॉलोइंग. आता मी एवढ्या वर्षापासून मी बनवतच नव्हतो. आता मी माझा पेज जो आहे, हा. मी आता माझे जे व्हिडिओ टाकायला लागलो डिसेंबर पासून, वेडिंगचे वगैरे. कदाचित येणार एखाद्या 2 वर्षात बघू, मी ट्राय चालू आहे, जाऊ. पण एकच बोलेल की प्रो कबड्डी महत्वाचं नाही, लोकांच्या मनात जागा करून ठेवणं महत्वाचं आहे. कारण एक्झॅक्टली. लोकांचे फॅन भरपूर ठिकाणी असतात. मला एवढा जिथे राहतो 4-5 जण तरी सेल्फी काढून जातात. का माहित नाही कुठे पोस्ट करतात मी काय. पण 2-4-5 लोक येतात आणि सेल्फी काढून 100% जातात. पण ते माझ्यासाठी महत्वाचं आहे की लोकांना आवडतं बोलणं माझं, आणि जे काय असेल मी करतो ते आवडतं म्हणून.
कारण ते एक तो एक हॅपीनेस वेगळा असतो किंवा ते एक सॅटिस्फॅक्शन वेगळं असतं आपल्या कामातून भेटलेलं. तर दादा तू बऱ्याच राज्यस्तरीय स्पर्धा वगैरे केल्यास, लीग स्पर्धा केल्यास, त्यातली एखादी अशी स्पर्धा असेल की तुझ्या कायम लक्षात राहील? एखादी स्पर्धा नाही, एकच स्पर्धा जी कायम लक्षात जी दरवर्षी होते ती पहिले अजितदादा पवार साहेबांच्या नावाखाली व्हायची. आता स्वर्गीय बुवा साहेबांच्या नावाखाली होते, जी बाबुराव सांजरे साहेब भरवतात. म्हणजे हा. ते स्वतः उभा राहून प्रत्येक टुर्नामेंट, प्रत्येक मॅच टायमिंगला होणार. पहिले होते पुणे प्रीमियर लीग करतात. पुणे हम्म. प्रीमियर लीग करतात की पुणेचे खेळाडू यार, ती कधी टुर्नामेंट बघितली ना, असं वाटतं की यार पुण्यामध्ये किती टॅलेंट आहे. मला कधी वाटतं यार खरंच आपल्याकडे टॅलेंट कुछ कम तो नहीं हो गया है, असं वाटतंय. पुण्यामध्ये खरंच हा. टॅलेंट टुर्नामेंट बघताना आपल्याला वाटतं. आणि यार तू विचार कर ना, एका टीम मध्ये किती पोरं असं 12 ना, तिथे हम्म. 24 पोरं एका टीम मध्ये. पुणे बापरे. लीगला एका टीम मध्ये 24 पोरं, महिलांमध्ये 18 पोरी. महिलांना खेळायची संधी देतात. आज कुठे एक महिलांची ती प्रो कबड्डीची एक स्पर्धा झाली, आज महिलांचं काय? आज कुठे घेऊन ठेवलं आपल्या महाराष्ट्राची टुर्नामेंट? ती स्पर्धा एक असेल ना की माझ्या ह्याच्या खाली, की ती दरवर्षी भरवतात. बघा, स्पर्धा भरवतो माणूस एक वर्ष, पण दरवर्षी भरवण्याची तुमच्यात ताकद पाहिजे. आणि यावर्षी मी ऐकलं की अजितदादांनी स्वतः सांगितलं, तुम्ही माझ्या नावाखाली ती नका ठेवू स्पर्धा. तुम्ही ज्या बुवा साल्वींच्या नावाखाली कबड्डी मांडली जाते, जाणली जाते, त्यांच्या नावाखाली. आणि यावर्षी स्पर्धा ती अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नाही, शंकरराव बुवा साल्वी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या स्मरणार्थ स्पर्धा भरली होती. म्हणजे माझ्या अटी तर ती आहे की म्हणजे ज्यांनी बघितलं असेल ना यार, प्रो कबड्डी सेटअप आहे पूर्ण. हो, एक्झॅक्टली. दिनेश दादाची जेव्हा इंटरव्ह्यू झाली होती तेव्हा देखील त्यांनी या स्पर्धेचा उल्लेख केला. आणि स्पर्धा तर टॉप क्लासच असते आणि त्यांनी चांदर साहेबांचं देखील फार कौतुक केलं, कारण त्या स्पर्धेचे नियम फार काटेकोर होते आणि ही स्पर्धा फार छानच असते महाराष्ट्रामध्ये पाहायला गेलं तर. तर दादानी त्यावेळी असं देखील म्हटलं होतं की पुणे लीग जशी होते तशी प्रत्येक जिल्ह्याची देखील लीग झाली पाहिजे, जेणेकरून प्लेयर्स वर येतील. तसे पुण्यामधून आपण प्लेयर्स चांगले चांगले पाहतो. अजित चव्हाण असेल, विराज दादा असतील, त्यानंतर आता नवीन नवीन जे प्लेयर येतात, अक्षय सूर्यवंशी वगैरे, हे सगळे प्लेयर जे आहेत, तर हे ह्यातूनच वर येत आहेत. आणि ह्यामध्ये कुठेतरी असं म्हणावं लागेल की जे नवीन प्लेयर घडतात त्यामध्ये ह्या लीगचा हातभार आहे फार, असं म्हणायला काय हरकत नाही. फार नाही, आणि 100%. मी तो बोल 100% हातभार आहे. 100%. कारण दादा असं देखील म्हटलं होतं की प्रत्येक जिल्ह्याने देखील याची दखल घेतली पाहिजे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशी जिल्ह्याची लीग झाली पाहिजे. याबद्दल तुझं काय म्हणणं आहे? मी आता तुला बोललो ना, ही कालबोट लागल्याची स्पर्धा झाली होती अंधेरीला, त्याची हम्म. बॅटिंग आणि सेटिंगमुळे वाट लावली, ती स्पर्धा झाली असती. पण तसंच मी ऐकलं की महाकबड्डी लीग पण आता होणार आहे पुढे भविष्यात. आता आपले जे सेक्रेटरी आहेत बाबुराव सांजरे सर, कदाचित त्यांनी मनावर घेतलं. अशक्य काहीच नाहीये, अशक्य करेक्ट. काहीच नाही. त्यांनी जर मनावर घेतलं आणि कदाचित होऊ पण शकते. जर महाकबड्डी लीग झाली, बघ टॅलेंट दिसणार आहे. जो दिखेगा वही बिकेगा, हे एक करेक्ट. शब्द खरं आहे. जो दिखेगा वो बिकेगा. जो पोरं चांगलं खेळताना दिसणार त्यालाच लोक बघणार. आज मी बरोबर. बघतो ना की जे यो मुंबईचा तो, यार त्याचं नाव आठवण नाही मला, हे बाकी फ्रँचायझीचे लोक पण स्टेट लेवल टुर्नामेंट बघायला येतात. बघ बघतात मग एक्झॅक्टली. मग ते येतात. पण ही जे टुर्नामेंट लाईव्ह होते ते तुम्ही घरी बसून बघतील ना, प्रत्येक कोच बघाल यार. बरोबर कदाचित आहे. तुम्हाला माहिती आहे का, प्रो कबड्डीचा आजकाल कोच बीच पण नाही, मालक स्वतः बघतात. हो. कारण त्यांना पण माहिती की आपली टीम जिंकलं पाहिजे. मालक प्रत्येकाला बरोबर. ओळखतो. पहिले 2 सीझन मध्ये मालक ओळखायचे नाही. आता मला वाटतं अभिषेक बच्चन प्रत्येक पोराला ओळखतो, कोण कोण खेळतो म्हणून. बरोबर म्हणजे आहे. ते पण आज मोठे आहेत यार, खूप मोठे आहेत. म्हणजे आज तुम्ही हे झाले, पण कंत एकच आहे की महाराष्ट्राने जर अशी लीग झाली आणि याची बॅटिंग आणि सेटिंग आहे, ती त्याच्यावर थोडं नियंत्रण ठेवलं ना, की पोरांना समजलं पाहिजे यार, तू 2 पैसे कमवण्याच्या मागे तुझ्या आयुष्याची वाट लावतोयस तू, ते नको. बरोबर आहे. बरोबर आहे. हे महत्वाचं आहे आणि हे त्यांनी समजलं पाहिजे, हे सर्वात महत्वाचं आहे. बरोबर आहे. नक्कीच आम्ही देखील काही दिवसापूर्वी याबद्दल ऐकलं होतं. तर महाकबड्डी लीग आय थिंक 2 सीझन 7-8 वर्षापूर्वी किंवा 8-10 वर्षापूर्वी झाले होते. त्यानंतर बंद झाला आणि आता परत पुन्हा एकदा चर्चेत आहे महाकबड्डी लीग. तर ती व्हावी, कारण महाराष्ट्रातल्या प्लेयर लोकांना तेवढा स्टेज भेटेल आणि तिथून प्रो कबड्डीसाठी एक पर्याय त्यांच्यासाठी तयार होऊ शकतो. तर लवकरच ही चालू व्हावी.
तर एकूणच मित्र, लिस्ट बनवली मी तुला. सॉरी हा कट कट करतो. माझ्याकडे लिस्ट हा, आहे. यावर्षी पुणेमध्ये 7 प्लेयर आहेत आपले. महाराष्ट्र मध्ये 1 प्लेयर आहे. बंगलोरमध्ये 4, तेलुगू टायटनमध्ये 3. असे आपण जर मोजलं गेलं ना, तर महाराष्ट्राचे टोटल 13 प्लेयर आहेत प्रो कबड्डीमध्ये. हरियाणाचे 51 प्लेयर आहेत. का प्रश्न कोणाला समजत नाही? प्रश्न तर सगळ्यांनाच पडतो. एक आहेत अशोक शिंदे सर, ते पण कोच होते, असिस्टंट कोच झाले. अजय ठाकूरला मी रिस्पेक्ट करतोय. जर तुम्ही आज एवढे मोठे मोठे मुद्दे उचलता की महाराष्ट्राचे मराठी माणसांसाठी वगैरे, माझं तर म्हणणं आहे महाराष्ट्राचे एकच राज्य आहे, ज्याचे 2 संघ आहेत, पुणेरी पलटण हा, आणि यू मुंबा. कोच का एक्झॅक्टली. आपले नाही? बरोबर आहे. हॅलो. ते त्यांचे कोचेस आहेत, त्यांचे सर्व आहेत. बरोबर आहे. माझा सर्वात महत्वाचा मुद्दा बघ, उद्या माझ्याबद्दल आणि तुझ्याबद्दल जर बोलणं गेलं या गोष्टीत, याने का उचलला, मग मला नाही फरक पडत. मी माझ्या कबड्डीचा पाठीराखा आहे. मी माझी कबड्डी बघतोय. बरोबर आमचे आहे. कोचच होते अशोक, म्हणजे तेव्हा आमचे जेव्हा सागर बेंडेकर सर होते, सॉरी आपले बेंडेकर सर होते, सागर बांदेकर सर होते, प्रताप शेट्टी होते. एवढे मोठे कोच आहेत होते तेव्हा. तेव्हा एक लीग होती. आता फक्त गेल्या वर्षी प्रशांत सर्वे होते, बरोबर आहे. असिस्टंट होते. या वर्षी एक कोच पण नाही. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे जे टीम आहेत त्यामध्ये तर आम्हाला यार, का नाही यार, महाराष्ट्र आणि महाराष्ट्र पोरं. तू मला सांग, तू आज बघतोस, जे पण लाईव्ह बघत असेल, महाराष्ट्र टॅलेंटची कमी आहे का? कुठे कमी कमी आहे? आहे. गल्ली गल्ली बोला यार, मुंबईत जा, मुंबईत तेवढं टॅलेंट भेटेल तुला. आज पुण्यात जा, पुण्यात तेवढं टॅलेंट भेटेल. ठाण्यात जा, कुठल्याही जिल्ह्याचा टॅलेंट भेटेल. मग प्रो कबड्डीमध्ये आपले पोरं पोहोचू शकत नाही, कारण आपले पोरं पैसे देऊ शकत नाही, गरीब आहेत. बरोबर. तिथे म्हणजे जो व्यवहार चाललाय, जो धंदा चाललाय ना, आता जाऊ दे, ते आपण लय पुढे जातो. पण मला तर वाटतंय की कोचच पाहिजेत आपले महाराष्ट्र खेळाडू. का नाहीत? म्हणजे माझं म्हणजे पुढच्या वर्षी तर आज जर टाकू शकतो ना, या दोन्ही संघामध्ये कोचच आपले पाहिजेत. अरे आपली टीम आहे यार, आपले पोरं आहेत, आपले कोच. कोण बोलतो महाराष्ट्रात कोच नाही तुमच्याकडे? आहेत ना. आहेत. भरपूर आहे. मग आम्हाला कधी तुम्ही चान्स द्या. आणि प्रॉब्लेम काय माहिती का, एक कोचला तुम्ही एका वर्ष देतात, असं नाही करायचं. एक कोचला टीम बनवायला टाइम पाहिजे. सरजी, बरोबर आहे. भाऊ, हे 3 वर्ष तुम्हाला दिले, तुम्ही टीम बनवा. आणि बरोबर कुठल्याही आहे. कोचला एका वर्षात येतील कोण नवीन पोरगा आहे, त्याला घडवायला टाइम लागतो यार. आणि प्रो कबड्डी बरोबर सारखे आज तू इथे आज तिथे पैशासाठी इथे धावतो तिथे धावतो, पण प्रत्येकाचं घरबार सांभाळावं लागतं. प्रत्येकाला आपलं टॅलेंट आहे यार. पण त्या बरोबर आहे. हिशोबाने मला वाटतं की कोचेस साठी आपण केलं पाहिजे काहीतरी. आणि सर्वात मेन, आता आपली महाकबड्डी लीग तर होणार आहे, कदाचित महाकबड्डी लीग महिलांची पण होणार. महिलांच्या कबड्डीसाठी आपण काय करतो? आज महाराष्ट्राची कबड्डी कुठे राहिली? किती वर्ष झाली आपल्याला प्लेस नाही भेटत आहे? काय टॅलेंटची बरोबर कमी आहे. आहे? म्हणजे आज अश्लम इनामदार आहे, आकाश आहे, राणे आहे आपल्या मुंबईचा, रेडर आहेत आपल्याकडे यार, संकेत आहे, बाजीराव, म्हणजे खूप चांगले टॅलेंट आहे आपल्याकडे. पण प्रॉब्लेम काय होतो? आणि अजून एक गोष्ट, तर या आता गोल 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 फिरून आलं ना, मी हा. आता जे बोलतात, कारण मी अश्लम इनामदारचा कुमारगडचा कोच पण होतो. तेव्हा जेव्हा आम्ही सेमी खेळलो, अष्टमचा कोच अजय पाटील वगैरे आमची ज्युनियरचा कोच होतो, ठाणे जिल्ह्याचा सब ज्युनियरचा कोच होतो मी. मी एकच सांगणार की जो एक आपण कोचच्या दृष्टिकोनातून बघतो, माझ्या मंडळाची टीम सांभाळतो मी, खेळतो सुद्धा, की तुम्हाला पैसे आले ना, की त्या पैशाच्या मागे वाहून जाऊ नका. आज मी बघतो की असलम मेहनत कर, जब तक तू दिखेगा तब तक तू बिकेगा, खरी जब तू गोष्ट आहे. नाही दिखेगा तो नाही बिकेगा. आज तुला पैसे आले, तू आज केलं, मस्ती मजा, घेतले बूट, घेतले शॉर्ट्स, घेतले, गेलं फिरायला, गाडी घेतली, पण उद्याचं काय? पुढच्या वर्षीचं काय? आणि आज लोक बघतात काय? म्हणजे तेच एक आहे की संभ्रम काढायचंय. आणि नॉर्थवाले आहेत ना, नॉर्थवाले टिकतात का एवढं वर्ष? टॅलेंट का एवढं वर्ष टिकतात? ते पैसे आहेत पण मेहनत पण करतात. इथे पैसे आले की मुंबई तुला माहिती आहे ना यार, सोने की चिडिया आहे, सोने की नगरी आहे. तर इथे पैसा गमवायला पण खूप चान्स आहेत. तिथे बरोबर. मी गेलो होतो हरियाणाला, कर्नालला, काय स्पोर्ट्स अकॅडमी आहेत. आता आपल्या इथे पण स्पोर्ट्स अकॅडमी झाल्या पाहिजेत अजून. अजून आता काल संग्राम मांजरेकर सरांनी एक नवीन अकॅडमी खोलली मुंबईत. असे हो. अजून अकॅडमी झाले पाहिजेत. वाढवा यार. कबड्डी महाराष्ट्राचे खेळ होतं. आज
महाराष्ट्राच्या खेळाला लोकांनी दत्तक घेतलं, आपण दत्तक घेतलं खेळाने, ते पुढे गेलेत, आज आपण मागे बरोबर राहिलो. आणि आहे बरोबर आपल्याकडे टॅलेंट, कोण बोलतो नाही टॅलेंट यार? तुम्ही मला बरोबर आहे. सांगा टॅलेंट नाही, फक्त पुण्यात जाऊन बघा लीगला. हा, किंवा रायगडची कबड्डी बघा, दिवस रात्र. रात्री 6ला चालू कर, सकाळी 6ला संपतात. 6 मॅच खेळायची तर हिंमत आहे का कुठल्या टीम मध्ये? ते नाही. रायगडवाले करून दाखवतात. पण अशी आपली आपली कबड्डी कशी वाढवा, आता सर्वांनी विचार केला पाहिजे, हे महत्वाचं आहे. तर दादा तू जसं म्हटलंस, हा इम्पॉर्टंट पॉइंट होता, मी याकडे येणार होतो. हल्लीचा जो जनरेशन आहे किंवा हल्लीचे जे खेळाडू आहेत, एक थोडंसं जिल्हा सिलेक्शन बसलं किंवा महाराष्ट्राच्या संभाव्य संघामध्ये नाव आलं तर एक थोडीशी हवा जाते कानामध्ये किंवा मग प्रो साठी किंवा ह्याच्यासाठी मग एक थोडं मेहनतीकडे कुठेतरी दुर्लक्ष होतं. तर हे इम्पॉर्टंट आहे. तर ह्याबद्दल काय सांगशील? मेहनतीकडे दुर्लक्ष फार होतं, त्यामुळे ते खेळू शकत नाहीत. आणि अजून एक गोष्ट मी वारंवार माझ्या संपर्कामधील देखील काही खेळाडू आहेत, त्यांना मी सांगत असतो की तुम्ही व्यावसायिक खेळा. व्यावसायिक खेळणं फार गरजेचं आहे, कारण व्यावसायिक जेव्हा खेळाल, तुम्ही स्टेट लेवल खेळाल, तेव्हा प्रो कबड्डीची स्काउटिंग टीम तिथे असते. प्रत्येक संघाचे तिथे लोक असतात, ते तुम्हाला बघतील. जेव्हा तुम्ही दिसाल तिथे, तेव्हाच कुठेतरी तुमचं काम होईल. नाही तर तुम्ही घरी बसून असं म्हणाल की मी एवढी मेहनत करतोय आणि माझं सिलेक्शन का नाही होत, तर ते होणार नाही. आणि त्यासाठी मेहनतीची देखील गरज आहे. तर ह्याबद्दल तू काय सांगशील? एक तर मेहनत किंवा व्यावसायिक आणि स्टेट लेवल सारख्या टुर्नामेंट खेळणं. मग मेहनतीशिवाय काय नाही. हे तू असू दे की मी असू दे, आज तू माझ्याशी बोलतो, तू पण काय मेहनत केली, मी पण तुझ्याशी बोलतो. आज तुम्ही इथे, मी मेहनत करून या या ठिकाणी पोहोचलेलो आहे. बरोबर. आज तू विचार करशील की आज तुला एक 10 लाख, 15 लाख, 20 लाख भेटले. त्या 20 लाख तुला भेटले, पण पुढच्या सीझनला तुला 50 कधी भेटणार, का 1 करोड का 2 करोड कसा भेटणार? ही तुझी तयारी असणार, ही तुझी मेहनत असणार. बरोबर. बघ, सर्वांना गॉड गिफ्ट नसतो. तुझा टॅलेंट सरळ आहे यार, एकच गोष्ट आहे, दिखेगा वो बिकेगा. हा, त्याच्यानंतर आज गेलेत वयामध्ये पोरं कुठे कुठे इंजेक्शन घेतात, काय घेतात. आता मी बघितलं, टुर्नामेंटला बघतो यार, टॉयलेटमध्ये, अरे यार, छोट्या छोट्या स्पर्धांना तुम्ही इंजेक्शन, यांना असं वाटतं की नाहीच. आम्ही बघितलंच नव्हतं यार. मी आता थोड्या वर्षापूर्वी बॉडी बिल्डिंग करायला लागलो, तेव्हा मला समजलं की स्टेरॉइड नावाची वस्तू असते. म्हणजे मला समजलं आता 2021ला, जेव्हा बॉडी बिल्डिंग, मी पहिले बॉडी बिल्डिंग करायची युनियन बँक मधून, प्रशांत सुर्वे हा. सर, आम्ही एकत्र खेळायचो ना. तर मला आता समजलं की स्टेरॉइड नावाची वस्तू असते. आणि मग विलास पाटील, ज्यांच्या आता घरी बसलोय, ते आमचे कोच आहेत विलास पाटील म्हणून. हा. तिथे मला समजायला की स्टेरॉइड पण असतात. पण आजकालच्या कोणी सांगायची गरज नाही, प्रत्येकाच्या बॅगच भेटेल. म्हणजे तुम्ही एवढा अपंगता का करता? बरोबर या आहे. दोघांनी 2 हातपाय दिलेत, खेळा ना तुम्ही व्यवस्थित, तुम्ही खेळू शकता या. आणि तुम्ही याच्या मागे जाऊ नका. हे जे आहेत शॉर्ट स्पॅन मध्ये देणार तुम्हाला, बरोबर आहे. पण तुम्ही लॉंग नाही करू शकत. खरी गोष्ट आज आहे. तुम्हाला प्रो कबड्डी खेळणं आणि नोकरी कमवणं हे महत्वाचं आहे. बरोबर आहे. प्रो कबड्डी खेळणं, तू जर मला विचारते तुला प्रो कबड्डी पाहिजे का नोकरी पाहिजे, मी नोकरी बोलेन. का? बरोबर आहे. नोकरी माझं आयुष्यभर राहणार, प्रो कबड्डी 2-4 वर्षानंतर राहणार की नाही माहित नाही. आणि आज मी बोलतो, आमच्या मंडळातले जेवढे पण पोरं आहेत तेवढे नोकरीला आहेत. आज काय रेल्वेचे इन्कम टॅक्स मध्ये आहेत, मी केडीएमचे महापालिकेत आहेत, इथे तिथे आहेत. पण आमच्या मंडळाने आम्हाला एवढं आमची स्थिरता दिली की आम्हाला नोकऱ्या लावून दिले. कुठे काय कसंही असू द्या, आम्हाला नोकऱ्या लागल्यात आज. बरोबर आहे. खरंच दादा, खूप इम्पॉर्टंट पॉइंट तू इथे रेज केलास की खेळ तर असतोच. खेळाबरोबर आपलं, आपल्या फॅमिलीचं अस्तित्व किंवा एक फ्युचर सिक्युअर करणं याची पण फार गरज असते. आणि कबड्डीच्या जोरावर किंवा खेळाच्या जोरावर जर नोकरी मिळवायची आहे, तर त्यामध्ये तेवढी मेहनतही आहे की असंच कोणाला तुम्हाला घरी येऊन कोणी नोकरी ऑफर करणार नाही. खेळाडूच्या जीवावर तुम्ही, खेळाच्या जीवावर तुम्ही मेहनत घ्याल, तुम्ही दिसाल, तेव्हा तुम्हाला कुठून ऑफर येईल. तर हे फार इम्पॉर्टंट आहे. आणि जे तू सांगितलंस त्याबद्दल, स्टेरॉइड्स अँड ऑल, त्याबद्दल तर काय, मागे ही 2-3 इंटरव्ह्यू मध्ये याचा उल्लेख झाला. हे फार चुकीचं आहे, कारण आम्ही त्या इंटरव्ह्यू मधून मेसेज देतोय खेळाडूंना की ह्यापासून तुम्ही लांब राहा. महेश शिंदे सर फिजिओथेरपिस्ट होते, त्यांच्याबरोबर देखील आम्ही ह्या गोष्टीवरती फार खुलून बोललो. मागे अनिकेत दादाबद्दल बरोबर देखील ह्याबद्दल आम्ही खुलून बोललो. तर वारंवार ह्या गोष्टी आम्ही असा हॅमरिंग करायचा प्रयत्न करतोय ह्या युवा खेळाडूंच्या डोक्यामध्ये, जेणेकरून कुठेतरी ही गोष्ट बंद झाली पाहिजे. जे करायचं आहे ते तुमच्या मेहनतीवर करा, तुमच्या स्वतःच्या बळावर करा, आणि ते जास्त वेळ टिकेल मला असं वाटतं.
तुम्ही जे मेहनतीवर केलंय ते. पण हे जी गोष्ट आहे ती खरंच कुठेतरी बंद झाली पाहिजे. तर एकूणच दादा, फार मजा आली तुझ्याशी बोलताना. खूप सारे किस्से तू सांगितलेस. अँकरिंग तू चालू केलीस त्याबद्दल देखील सांगितलंस. तर इव्हेंट देखील तू करतोस, तर त्याबद्दल देखील मी विचारेन की ती आयडिया कशा काय तुझ्या डोक्यामध्ये आली इव्हेंट्स वगैरे करण्याची. इव्हेंटला मला आठवतं ना ते लय मोठा जोक झाला माझ्या बरोबर की एक मित्र होता माझा. मला बोलतो, अरे तू एक बर्थडे पार्टी करशील का? तुला करेन ना. हा. मला किती घेणार? मी सो अँड सो रेट त्याला बोललो. तर मी गेलो रे, करून बिरून आलो. तर अरे पैसे दे ना बोललो मला. मी म्हणे, पैसे मागतोय, पाठवतो ना तुला, पाठवतो. मग त्याने मला 1,000 रुपये पाठवले, शपथ सांगतो, माझी पहिली कमाई इव्हेंटची. तर मी बोललो, यार हे काय फालतूगिरी बोललो तुझी. हा. पण ज्या इव्हेंट वाल्यासाठी मी काम केलं त्याचा मला फोन आला. हा. भाई क्या लेगा? ये 4-5 वर्ष जुनी गोष्ट है. मैंने 5,000 लूंगा. तो बोलते हैं ठीक है, कल इधर है परसों उधर है. ठीक आहे बोला. आणि त्याला अच्छा. बोललो माझी लायकी 5,000ची आहे बोललो. त्याने मला 1,000च रुपये दिले. ऐकलं. त्याला काम आवडला का? हा. तर बोला ऐसे तर करना पडेगा. मग त्याच्यानंतर ना मला एक एंगेजमेंट करेगा? मला करेगा. मग त्यांची एक एंगेजमेंट केली मी, एक फॅमिलीची. आणि त्या फॅमिलीचे मला वाटतं मी 27-28 इव्हेंट केले आतापर्यंत एका फॅमिलीचे. म्हणजे त्याची गोदबारे असू दे, त्यांचा साखरपुडा असू दे, लग्न, हल्दी, पूल पार्टी काय असू ते मिस करतो. तर तिथून आम्ही गेलो एका याच्याकडे, कोणाकडे, एक वेंडर होता, सिग्नेचर इव्हेंट्स वाला म्हणून होता. त्याच्याकडे होतो मी पहिले. मग त्याने ती पार्टीने ना इव्हेंट वालाच बदलला. ते बोला अँकर हमारा होगा, इव्हेंट तुम्हारा होगा. मग तो अक्षय म्हणून मोक्ष इव्हेंटचा मी आता जे जाम मेजर कामं करतो, हा. अक्षय मला भेटला. तर अक्षय मला बोलतो, सॉरी, मला बोलतो तू करेगा? मला हा करेगा. त्याने इव्हेंट दिले. मग ते कंटिन्यू कामं द्यायला लागलं. मग बर्थडे करायला लागलो, गोदभराई करायला लागलो, छोटे म्हणजे इव्हेंट करायला लागलो. वाटलं बरं वाटायला लागलं. 1.5-2 तास जायचं, फक्त कपडे घालायचं, बोलता तर आपल्याला येतं, थोडं गेम वेम घ्यायचे येतं. पण त्याच्यानंतर गेल्या वर्षी मी फायर ऑफिसरच्या ट्रेनिंगला चेन्नईला गेलो होतो. हा. मग 6 महिने इथे नव्हतो. मग तो एक सीझन माझा थोडासा ब्लँक गेला. गेल्याची वर्ल्ड सिरीज मी नाही गेली. तर तो सीझन थोडा ब्लँक गेला. पण जेव्हा मी जून मध्ये आलो, हम्म. मी परत, मला आठवतो मी डिसेंबर 20ला मला पहिला त्यांनी बोलतो वेडिंग करेगा? करेगा. पहिली हम्म. वेडिंग दिली. आणि त्याच्यानंतर मला वाटतं या पूर्ण सीझन मध्ये मी 41 वेडिंग करून बसलो. आणि जे माझ्याबरोबर जे अँकर अजून असतात, जे मेजर 7-8 वर्षापासून अँकरिंग करतात, ते बोलते यार तू 1 साल में इतना वेट किया, बहुत बडी बात है बोलताय. म्हणजे भेटते यार. आणि आता पुढच्या वर्षीची माझी बुकिंग जानेवारी पर्यंत आहे. अरे म्हणजे बढिया. बघ मेहनत आहे यार, थोडीफार आहे. टेन्शन येतं रे, खरी लय दमतो. इथून लोणावळा जा, दुसऱ्या इथून इगतपुरी जा, इथून अलिबाग जा, एवढा दमतो ना. पण तिथे जाऊन जेव्हा माईक हातात घेतो ना पब्लिक, तेव्हा मजा येते. पण रात्री जेव्हा संपलं की असं वाटतं की बॅटरी पूर्ण संपलेली आहे. पण मजा आहे. नाही पण मी खरंच. आता कबड्डी जास्त मेजर करत नाही. फक्त जे चुजी टुर्नामेंट जे चांगले आहेत नाही का, आपले आपले स्पर्धा आहेत मी जे हा. करतो. आणि तो माझा एक मित्र आहे अजून एक, रायगडचा पोरगा आहे. जर असं इव्हेंट मी बोलतो तेव्हा तू कर, मी येतो, एखादा जेव्हा कव्हर अप करतो. आणि जिथे मित्र आहेत तिथे पैशाचा व्यवहार नसतो, तिथे खरे करावंच लागतं. खरी गोष्ट इलाजच आहे. नाही त्याचा. बोल. एक्झॅक्टली. तर आता खरंच जसं तू सांगितलं, फार मेहनत असते याच्यामध्ये. लोकांना तर वाटतं की काय माईक घेऊन बोलायचं तर आहे, पण त्यामागे फार मेहनत असते. पूर्ण दिवस दिवस उभं राहणं किंवा मित्रा, कंटिन्यू बोलणं. बोलणं नाही मेहनत नसते. एक शब्द जर चुकीचा निघाला, फार प्रेशर ते- असतं. अरे बाबा. तो तू विचार कर ना, फडणवीस साहेबांसमोर आपण बोलतो आणि कदाचित एक शब्द मी डेंजर मानतो अजितदादा. अजितदादा तुला माहिती आहे भीती, म्हणजे एकदम ब्लड बिनधास्त बोलणारे माणसं आहेत. खरी ते गोष्ट. गपरे डायरेक्ट बोलू टाकतात. म्हणजे माझ्यावर तर नाही झालं, मी ऐकलेलं आहे त्यांना. पण आता या वर्षी जेव्हा ज्या स्पर्धेला आले होते फायनल बक्षीस समारंभाला, बाबर सादरचे, खूप आवडलं. म्हणजे मला बोलतो ना, त्या स्पर्धेला मी बघितलं शरद पवार साहेब आणि काकी दोघं तिथे बसले होते. आणि या वर्षी पण आता अजितदादा जेव्हा आले ते, पाऊण ते 1.5 तास बसलेत ते तिथे. म्हणजे आपली स्पर्धा म्हणून. आपले कबड्डीचे अध्यक्ष आहेत यार अजितदादा. हो. आणि ते तर, आणि अजून एक गोष्ट बोलतो मी तुला. अजितदादा मध्ये जो विषय निघाला की जेव्हा सुवर्ण बालटक्के, जेव्हा एशियन गेम्स मध्ये ना गोल्ड मारलं होतं मुलींनी, तेव्हा अजितदादांनी नोकरी दिल्या त्यांना.
ब- आणि क्लास 1 ऑफिसर बनवलं. त्याच्यात मला बरोबर. वाटतं पंकज शिरसाट भाऊ पण आहेत आपल्या इथं डीसीपी आहेत. हा. तसे जर नोकऱ्या भेटायला लागले, आता गिरीश शिरनाग रिशांकला क्रीडा अधिकारी बनवलेले आहेत. गिरीने आता पालघरला क्रीडा अधिकारी ताबा घेतलाय. तर अशा जर नोकऱ्या भेटायला लागले, अरे कसा होणार यार आता. सॉरी मी आता बोलतो, पण जर आपल्याला जर समोर 1 करोड भरायचे आहेत आणि आपल्याला भेटणार कसं होणार काम. बरोबर. आणि आपलं गव्हर्नमेंट 1 करोड रुपये तेव्हा द्यायचे. आता जर तुम्ही एशियनला गोल्ड मारून आले तरी काहीच देत नाही. कुठून आणणार, का नाही. बरोबर. आणि अजून एक महत्वाचं होतं, ते विचार करता करता का अर्जुन भेटत नाही आपल्या लोकांना. दीपिका जोधपला अर्जुन भेटू शकला असतं, इंजुरी झाली थांबली. आता आपली एकच वाघीण लढते आणि अर्जुन भेटलंच पाहिजे, ती आहे सोनाली शिंदे. सोनाली शिंदे. सोनालीला अर्जुन भेटलंच पाहिजे. छत्रपती पुरस्कार किती लोकांना नाही भेटला. निलेश शिंदे, नितीन मोरे, आदिनाथ गवली, दीपक जजोट, ज्यांनी महाराष्ट्राला फायनल मारून दिली, यांना छत्रपती पुरस्कार नाही भेटले मित्र. का नाही भेटलं हे म्हणजे बरोबर. मला अभिमानाची गोष्ट आहे. माझ्या निलेशला भेटलं, माझ्या विराज लांडगेला भेटलं. आता आता आपण भेटतो, आता आपला शंकरला भेटलं. पॉइंट्स आहेत, पण खूप मोठे मोठे स्टार प्लेअर होते ज्यांच्या मागे अजून छत्रपती पुरस्काराचा लेबल नाहीये. म्हणजे आणि त्यांना आपण कधीच नाही, म्हणजे सुवर्ण सुवर्ण अक्षरामध्ये लिहिलं जाणार. जर ईशान देवाडिगा जर इंडिया बसला नसता तर खूप प्रॉब्लेम झाले, त्याला पण छत्रपतीचा प्रॉब्लेम झाला असता. तेव्हा आपण महाराष्ट्राने फायनल खेळले, हो. रिशांग आणि गिऱ्या गेला, तेव्हा या दोघांना छत्रपती भेटले. बरोबर आहे. आमच्या की ज्यांनी सर्व्हिस दिली ना एवढं वर्ष, त्यांना यार ते नाही का भले तुम्ही नाही एक पोस्ट पावती द्या की बाबा खरी हा गोष्ट आहे. पुरस्कार तुझा आहे यार, मानाचा पुरस्कार आहे. आणि मी अभिमानाने बोलतो की माझ्या मंडळाला एक छत्रपती माझ्या निलेशने मिळवून दिलं. माझ्या जिल्ह्याला जितेश जोशी, मुलांमध्ये गिरीश शिरनाग, प्रशांत दादा, आपले मंडळातले सर्व, म्हणजे आम्ही एकत्रच असतो लहानपणापासून. या लोकांनी आम्हाला मिळवून दिलं. खरंच दादा, थोडीशी नक्कीच खंत असेल या गोष्टीबद्दल की त्यांनी देखील खूप वर्ष दिली कबड्डीसाठी, पण कुठेतरी शिवछत्रपती पुरस्कारापासून ते वंचित राहिले. एक खंतच आहे. तर तरी पण ती खंत आपले नवीन येणारे खेळाडू यांनी भरून काढली. त्यामध्ये विराज दादा असेल, निलेश दादा असेल, आणि आता नवीन येणारे खेळाडू असलम इनामदार, पंकज मोहिते. तर खरंच एक ब्राईट फ्युचर म्हणायला हरकत नाही. यांच्या रूपातून महाराष्ट्राची कबड्डी पुढे जाईल असं वाटतं. तर एकूणच दादा, या इंटरव्ह्यू मधून तू पहिलं तर मी खेळाडूंबद्दल विचारेन की तू खेळाडूंना जर एक काही गोष्ट सांगायची झाली तर काय सांगशील? त्यांनी कशा प्रकारे राहिलं पाहिजे, कशा प्रकारे आपला खेळ केला पाहिजे, किंवा काय मेहनत घेतली पाहिजे खेळासाठी? अं, ते आपण ऐकलं ना, मुंगी बनून साखर खा, गपचूप राहा, शांत राहा, अति डोकं नको चालू. आजकाल काय झालंय, तू केक सिलेक्शन ट्रायल दिलं तिथून फोन चालू होतो, भाई मेरा काम हो रहा है की नाही, दादा बघ ना, मामा बघ, साहेबांना सांग काहीतरी करायला. बरोबर. अरे तुला स्वतःच्या मेहनतीवर करता येत नाही, फोन लावून काय एक्झॅक्टली. करणार आहे. आणि तसं तू बोलला एक्झॅक्टली. किशोरगड कुमारगड खेळलाय, ओपनला नाही. अरे येड्या, तुझा जिल्हा सोड, राज्य सोड, देशाचं प्रतिनिधित्व काय ताकद ठेव. तू जिल्ह्याला बसशील सेटिंग लावून, राज्याला बसशील बरोबर. सेटिंग लावून, देशाला बसशील का? तू नाही. मला सांग, तू सेटिंग लावशील, खेळशील पण चल. अरे 4 लोकांना उत्तर तर देऊ शकणार का? यायला बघ बसला, काय संबंध नाही, हा बघ बसला. ही गोष्ट नको करू, तुझ्या हिमतीवर करणार यार, तू करणार, बरोबर आहे. मेहनत कर. मेहनतीशिवाय पर्याय नाहीये. बरोबर. कोच निवड, चांगला निवड. आज कोच आहेत ते अजूनही 20-20 राऊंड पळव. अरे 20 राऊंड पळवून होणार, टेक्निकली चांगले. माहित आहे संग्राम मांजरेकर बघा, भाऊ तुला पळवणार नाही, टेक्निकल आहे, सायन्स आलं कबड्डीमध्ये. आमच्या जमान्यातली कबड्डी आताची कबड्डी बदललेली पूर्ण. भरपूर भरपूर मी फरक त्या आहे. जमान्यात होतो आणि या जमान्यात होतो म्हणून मला समजतं. पण तू आज पण बोलशील की वळ एक दंड पळ, अरे काय हातपाय आहे की नाही. म्हणजे आज सायन्स आलंय आणि कबड्डी म्हणून तुम्ही कोच प्रॉपर निवडा. तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचंय. आणि स्कोप खूप आहे, स्टेरॉइड घेऊ नका. प्रोटीन पावडर बिवडर मी नाही करणार. तर व्हेज वाले आहेत काय, तुमच्या जे सोर्सेस पाहिजे, जे एनर्जीसाठी पाहिजे ते घ्या. पण त्या अति लावू नका की तुम्ही खेळणार रे. आज तुम्ही किशोर कुमार पासून जर स्टेरॉइड घ्यायला लागणार, इंजेक्शन घ्यायला लागणार, ऍम्प घ्यायला लागणार, किंवा ते टर्मिन, आम्ही टर्मिनला मूत बोलतो, आता सुसू बोलतो, काय घेता, एवढी घाण येते यार, खरंच बोलतो, एवढी घाण आहे. आजकाल लोक यादीन झालेत त्याचे.
महागाचे घेऊ नाही शकत, 250-300 रुपयाचे घेतात मॅच खेळतात, त्याच्याशिवाय ते येडे होतात, खेळू नाही शकत. नका घेऊ यार, थांबा, मेहनत करा, यश भेट. आणि ते 10x13 आहे ना, मेहनत तिथे नसते का, तुला मी सांगतो, मेहनत आहे ना ग्राउंड आखणं, ग्राउंडला पाणी मारणं, मैदान बनवणं, इथून मेहनतीला सुरुवात होते. आणि तो एक्झॅक्टली. देव बघतो ना, तुला देव देणार. तू जर मेहनत केली, देव तुला देणार, तुझ्या हिशोबाने देणार. आज मला वाटतं माझा पाय तुटलाय 2015ला, माझे 4 ऑपरेशन आहेत पायाचे, तरी पण आज मी का उभा आहे? मला डॉक्टरने सांगितलं तू लंगडून चालशील, 19-20 चलेगा बोलतो, 19-20, तरी पण का खेळतो? मी माझ्या आयुष्यात मेहनत खूप केली, मैदानं बनवलेत, ग्राउंड आखलंय, अजून पण करतो. अजूनपर्यंत कुठे कचरा दिसला तरी मैदानात मी अँकरिंग करताना दिसलं, बाटल्या उचलतो, बाजूला फेकतो. माझा आपण कसं घर स्वच्छ ठेवतो तसं आपलं मैदान आपलं आवरणं गरजेचं आहे. हे खूप महत्वाचं आहे. बरोबर. खरंच दादा तू सांगितलंस इम्पॉर्टंट होता. आणि तो एक गोष्ट विचारायची राहिलीच की मध्ये जो इंजरीचा काळ होता तुझा, तर त्या इंजरीतून ती इंजरी काय झाली होती तुला, आणि त्या इंजरी मधून तू कशा प्रकारे बाहेर आलास? इंजरी मित्र मला ना, मी चिपळूणला खेळत होतो. चिपळूणला खेळताना ओम बरोबर मॅच होती. मी शशांक अलदनकरला बॅकशूटला गेलो, त्याची कमर घेऊन बसलो, माझे टेंडन तुटलं पायाचं. मग टेंडन तुटलं मला समजलं नाही. दिवसाची मॅच होती, विजय नवनाथ बरोबर सेमी होती, मी खेळू शकलो नाही. मला वाटलं की काय तरी झालंय. मग मी माझी फिरायचो लंगडत लंगडत. मग डॉक्टरने सांगितलं टेंडन एवढं तर तुटलं, तो एवढा लांब गेलाय. पूर्ण अरे ऑपरेशन बापरे. केलं. हा, तर ऑपरेशन केलं आणि महाकबड्डी लीग येणार होती आणि मला महाकबड्डी खेळायचीच होती. प्रो कबड्डी पहिला सीझन आला होता आणि मला महाकबड्डी खेळायचीच होती. मी बोललो खेळणार. आणि पुन्हा प्रीमियर लीग होती, सॉरी पुन्हा महापौर चषक होती खर्डीला. तर त्या टुर्नामेंटला मी गेलो आणि दादा सावड होता, त्यांची टीम होती, चांगलाच खेळलो त्यांच्या बरोबर. म्हणजे माझे पोरं जे सुनील शिवतरकर मला अक्षर आवडतं, 6 महिने आलाच रे, पण तसाच आहे तरी तू बोलतो अजून. आणि त्याच्यानंतर सतेजवर मॅच होती आणि सतेजवर मॅच होती. मला सूरज देसाई खूप, म्हणजे सिद्धार्थ आणि सूरज मधून मी जर असं आवड निवडल ना, सूरज खूप चांगला खेळायचा. सिद्धार्थ अल्टिमेट खेळा, पण सूरज खूप चांगला खेळायचा. सूरजला ज्याचं दिसत नाही आलं, सूरज देसाई. मला माहित होतं की सूरज काय करणार, एवढं आपला माप होतं. मी बोललो याला रेडला लावणार. मी त्याला ब्लॉक केला प्रॉपर आणि माझा पाय मॅट मध्ये अडकला. जो आपला डोपर आहे, हम्म. हा जॉईंट असेल, हा क्रॅक, आणि इथून म्हणजे इथे 6 स्क्रू आहेत डोपराला, इथे 4 स्क्रू आहेत या पायाला, लेफ्ट पायाला. तर त्याच्यानंतर महाकबड्डीला मी खेळू तर नाही शकलो. ती मॅच मारली का मी नसताना, ती मॅच मारली, ते महत्वाचं. माझ्या पोरांनी ती मला मॅच मारून दिली. पुण्यावरून अँब्युलन्स मध्ये आणलं, माझं ऑपरेशन केलं. पण मी महाकबड्डीला मी खेळू नाही शकलो. पण शिवाजी पाटील जे आता आमदार आहेत कोल्हापूरचे, त्यांच्या टीमचा मी टीम मॅनेजर बनलो. मग त्या टीम मॅनेजर बनलो. मला आठवण आहे ना, मी रडत रडत माझे मॅचचे शू, माझे पट्ट्या, अँकल पट्ट्या, माझे निक्या बिक्या, मी सर्वांना वाटले रे तेव्हा, की आता तर मी खेळू नाही शकणार, हे तुम्ही घ्या. म्हणजे मी टीम मध्ये मी घेऊन गेलो बॅगेत, की कोणाला लागेल तर त्यांना देईल. मी वाटून दिले, कोणाला काय पाहिजे तुम्ही घ्या. मग आम्ही ते दिलं. नील्या पहिल्या वर्ष तेलुगूसाठी, यू मुंबईसाठी सिलेक्ट झाला होता निलेश. ओके. तर नील्या आमच्या बरोबर होता तेव्हा, भाऊ बरोबर, कारण त्यांनी पहिला सीझन एमकेएलचा सिरीज घेतली होती त्यांनी, निलेशनी ठाणा टायगर्स मध्ये फायनल मारली होती तेव्हा. तो त्या प्रो खेळल्यामुळे एमकेएल नाही खेळला. उमेश म्हात्रे बित्रे, कली होता टीम मध्ये, तर विकास काले होता. तर तिथून आलो. मग कसं मध्ये कबड्डी खाज आहे ना, किडा आहे ना, किडा बेकार आहे. खरंच बोलतोय, खाज आणि कबड्डी हे आहे ना, हे आपण कधीच नाही करू बरोबर. शकत. तर मला अचानक असं झालंय की थोड्या वर्षाने ना, सिद्धेश होता, तर बोलो काय असं झालं, खेळू, मला फिटनेस करूया. म्हणजे फिटनेस करायला गेलो ग्राउंडवरती, चला थोडं धावूया, थोडं करूया काहीतरी. मग खेळता खेळता परत खेळायला लागलो. परत 2 फायनल मारली चाचणीच्या. आता पण यावर्षी मारली. खेळतो आता जेवढं जमतं, जेवढं. बघ, मी कबड्डी आज खेळतो माझ्या फिटनेससाठी. आणि बरोबर. इंजरी आहे काय असू दे, खूप दुःख आहे. खरंच बोलतो, पेन किलर घेऊन खेळतो. पण म्हणजे नाही का, पण खेळावं लागतं. जर गरज आहे मंडळाला खेळायची तर पेन बरोबर. किलर घेऊन खेळतो. लोक बोलतात काय खेळायचे, मला बोलतात आता पाय तुटले तर भरणार नाही, आता काय करणार. मी एकच ठरवलं की देव काय नव्हतं तेव्हा तुटला तर कशाला. देव एवढे निर्दय थोडी नाही, रोज रोज तोडल पाय. पाय काय पाय आहे, हे काठी थोडी रोज रोज देव तोडत बसल. अरे म्हणून चालते ही गोष्ट.
म्हणून खरंच ती इंजरीतून बाहेर आलो. ते एक आपण बोलतो ना की आपण आपल्या खेळाबरोबर किंवा आपल्या मंडळाबरोबर प्रामाणिक असणं, खेळाबरोबर प्रामाणिक असणं किंवा ते डेडिकेशन खेळा थ्रू ज्या खेळाने आपल्याला घडवलं, तर ते एक तुझं डेडिकेशन आहे आणि तुझ्या डेडिकेशनसाठी खरंच हॅट्स ऑफ. तू अजून पण एवढ्या इंजुरी मधून येऊन पण अजून पण खेळतोस. तर एकूणच अ, छान गप्पा आपण मारल्या. तर अजून एक प्रश्न असा विचारेन की खेळाडूंसाठी तर विचारलं, जे अँकरिंग वगैरे करतात किंवा कॉमेंट्री वगैरे करतात, कबड्डी असेल, क्रिकेट असेल, कुठल्याही खेळामध्ये, तर त्यांच्यासाठी काय टिप्स देशील किंवा त्यांना काय सांगशील? अं, तुम्हाला बोलता आलं पाहिजे. कुठे बोलायचं, काय बोलायचं ते समजलं पाहिजे. ज्ञान पाहिजे तुमच्या खेळाबद्दल. मला माझ्या राजूभाऊ सरांनी शिकवलंय की ॲलन, कबड्डीचा वास, अभ्यास कर, अभ्यास कर. कोण पहिला अर्जुन अवॉर्डी होता, कोण हे होता, कोणाबद्दल काय. पण आज मी बघतो राणा सरांना आपण फॉलो करतो, की राणा सर जेव्हा बोलतात, की मला आठवतं की मी ऐकलं की राणा प्रताप शिवरायांनी एक दिवशी बोलताना अं, धनराज पिल्ले रडला. धनराज पिल्ले इतिहास काढून बोलले, रडवलं. आज पण मी त्या दिवशी अस्लम बद्दल मी एकच गोष्ट बोलतो. अ, विमान उडतो पण रॉकेट वर असा जातो, विमान असं जातं. आमचा असलम, माझा असलम, मी आज माझा बोलतो, माझा असलम असा गेलाय, रॉकेट सारखा गेलाय. मी 4 शब्दात बोलतो. पण असलमची जेव्हा त्यांनी स्तुती केली, एक मुसलमान असून पण गणपतीला जातो, गणपती खांद्यावर घेतो, डोक्यावर घेतो आपल्या. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आज आज या कबड्डीला, आज आपण कबड्डी खेळताना टीम मध्ये बघत नाही तू ख्रिश्चन आहे का, मी मुस्लिम आहे का, हिंदू आहे. खरी आज गोष्ट. आपण कबड्डी एकजूट होऊन एका मंडळासाठी खेळतो, एका टीम साठी खेळतो. आणि आज आपण जेव्हा बरोबर. निवेदक असणार तेव्हा पण आपल्याला विचार करायचा की कोणाबद्दल काय आहे. आज तो माने म्हणून एक पोरगा आहे, रायगडचा नवीन पोरगा आहे, चांगलं करतोय. अजून आमचे एक विद्यार्थी वारले यार, आमचे घाटकोपरचे, सॉरी यार नाव विसरलो. त्यांना पण बघून खूप अजून पण थर्ड अँड फायनल कॉल बोलायचे. थर्ड नाही बोलायचे, थर्ड अँड फायनल कॉल. म्हणजे त्यांच्याकडून काहीतरी शिकण्यासारखं होतं आम्हाला. जेव्हा जेव्हा कबड्डी कमर्शियल नव्हती यार, हम्म. कबड्डी फक्त आज होतो की मी काय करतो, माझं काय, मी क्राऊड नाचवतो. लोक स्टेजवर उभं राहून बोलणार, पण मी क्राऊड नाचवायची ताकद ठेवतो. कारण मी त्या एनर्जेटिक लेवलमध्ये असतो की उठ, नाच बीच. आता माझी इव्हेंट आणि कबड्डी कंबाईन झाली, त्याच्यामुळे मी काही करू शकतो असं मला वाटतं मनाला. आणि जे पण करणार, थोडासा अभ्यास करा, थोडासा शिका. आणि खूप सोपं आहे. बोलता आलं पाहिजे, कुठे बोलता आलं पाहिजे, काय. फक्त कॉम्पिटिशन वाढवू नका, मला त्रास होईल. खरंच दादा, खूप छान टिप्स दिल्यास तू. या टिप्स आम्हाला कामाला येईल, मला देखील कामाला येईल. मी स्वतः देखील थोडंसं ट्राय करत असतो अँकरिंग आणि कॉमेंट्री करण्याची. तर धन्यवाद त्या गोष्टीबद्दल देखील. एकूणच तू तुझा तू फार बिझी असतो, त्यातून तुझा टाइम काढलास. एक शेवटचा कंपल्सरी क्वेश्चन आहे जो आम्ही सगळ्यांना विचारत असतो. एक स्वप्नवत टीम किंवा ड्रीम सेव्हन आपण म्हणतो, तर महाराष्ट्रातले कोणते खेळाडू घेऊन तू एक तुझी ड्रीम सेव्हन, जी आपल्या डोक्यात असते ना की हे 7 खेळाडू मी एकत्र खेळले पाहिजेत, किंवा एक माझी टीम अशी, ती तुझी टीम महाराष्ट्रातील 7 खेळाडू कोण असतील तुझे? जुने का नवीन? कोट कुठलेही चालतील. मिक्स. ऑल टाइम फेवरेट, मिक्स. ऑल टाइम फेवरेट. ऑल टाइम जेव्हापासून मी फेवरेट. कबड्डी बघितली मी तेव्हापासून बोलू शकतो. हा. म्हणजे मी अर्जुन अवॉर्डीना तर नाही घेणार, कारण मी त्यांना नाही बघितलं खेळताना. हा, पण माझा जर असेल तर माझा राईट कॉर्नर असेल प्रशांत चव्हाण, बरोबर. माझा लेफ्ट कॉर्नर असेल, खूप टफ आहे, दीपक जेजूट नाही तर गिरीश इरनाक. अच्छा. हे 2. माझा एक रायडर असेल नितीन मदने. 12ची काढायला सांग ना यार. चालेल. माझे लेफ्ट रायडर असतील नितीन मदने, प्रवीण नेवाले. माझा राईट रायडर असेल निलेश चालुंके, क्रिशांक. हे 2 झाले. राईट टर्न असेल माझा आदिनाथ गवली, लेफ्ट टर्न नितीन मोरे एनी टाइम. अजून बस झाले, एवढं संपली वाटतं टीम. बाकी जे असलम, आकाश, नवीन विकास तर आत्ताचे स्टार आहेत या.
म्हणजे जे ड्रीम बोलतो ना, हा बघ आता सर्वांनी यांना खेळताना बघितलंय. पण हा ज्यांनी जर दीपक जेजोरला खेळताना बघितलं असतं, प्रशांत चव्हाणला, निलेश शिंदेला, नितीन मोरेला, निलेश शिंदे आणि नितीन मोरेचे कॉम्बिनेशन जर कोणी बघितली असते, हा नित्य आपला आदिन सॉरी आपल्या नितीन मदनीला जर कोणी, यार वडाला नॅशनलला 17 बोनस टाकले एकट्याने हो हरियाणा विरोधात. अरे तुझ्या काय बोनस टाकायचं त्यालाच माहिती, तो कसा बोनस टाकायचा हे समजतच नव्हतं, एवढं फास्ट बोनस टाकायचं. एवढं बोनसचा खूप सुंदर होतं यार. म्हणजे बोनसचा ही ड्रीम लेवल आहे माझी. हो ड्रीम लेवल नाही, ड्रीम 7 आहे. पण खूप चुकीचं हे केलं की एवढं हे कर, 7 नाही पोहोचू शकत म्हणून. बाकी नवीन याच्यातले खेळाडू तू एक्स्ट्राज मध्ये घेतलेस तरी चालतील, त्यामध्ये तू नाव घेतलंस असलम आहे, त्यानंतर असलम, आकाश राणे, हम्म, अजून लेफ्ट कॉर्नरला नगरचा पोरगा एक, नगरवाल्यांनी खूप चांगलं केलं यार. हा नगर जिल्ह्याला फक्त पंकज शिरसाच्या नावाने ओळखायचे, पण त्यांनी जे केले ना, खूप खरंच सुंदर आहे. खूप म्हणजे त्यांना मांडलं पाहिजे आज. चांगल्या चांगल्या जिल्ह्याला, जिथे एकच संघ होता सुयोग संघ म्हणून, जो आज 3-4 संघ झालेत. अं, संकेत सावंत माझा आता तर खूप फेवरेट आहे. आणि हा तो मिट्या जो लेफ्ट कॉर्नर नगरचा आहे तो. अजून आता यार तो आर्यन म्हणून एक पोरगा खेळला मिडलँड मधून. हा यार बहुत इंडिया, महाराष्ट्र भविष्य असणार हा. माझा ही आर्यन जो खेळलाय ना, मी तर हा खेळताना बघितलं, क्लास आहे यार फुटवर्क. क्लास फुटवर्क आहे. आणि मी अनिकेतशी बोलतो यार, एक एक 6 महिने तयार झालाय. माझा एखादा मुलगा बोलला कि यार भाई 6 महीने तक तो कुछ भी नहीं खेल रहा था, अभी अच्छा खेल रहा है. मग तू झोपलाय का? तो घेऊ शकतो, तू क्यों नहीं खेळ रहा है? बरोबर आहे 6 महीने में प्रत्येकाने 6-6 महिने तुला पण 2 हात 2 पाय 2 डोळे 2 कान 1 नाक दिले. पण तुला पण तेच दिले ना, तू काय नाही मेहनत करत. बरोबर आहे म्हणून बोलतो, पोटेन्शियल कोच कोच निवडताना प्रामाणिक निवडा, व्यवस्थित निवडा. आज बरोबर अनिकेतनी काय कबड्डी प्लेअर तयार करायची फॅक्टरी उघडली. कारण का, तो तेवढा प्रामाणिक आहे त्या बरोबर आहे खेळाबद्दल, आणि तो तेवढा मेहनत करतो त्या मैदानात, आणि तो स्वतः उभा राहतो, बरोबर आहे लोकांच्या भरोश्यावर नाही राहत. त्याच्यामुळे अनिकेतची आज मिडलँड अकॅडमी एवढी मोठी होत चालली आहे. एक्झॅक्टली खरंच दादाची इंटरव्ह्यू देखील आम्ही घेतली, त्याबद्दल बऱ्याच गोष्टी मिडलाईन बद्दल देखील हे केल्या. तर एकूणच दादा तू देखील टाइम दिला, फार बिझी शेड्यूल असत तुझा, इव्हेंट्स वगैरे असतात, त्यामधून तू आम्हाला वेळात वेळ काढून दिलास. एकूणच ह्या उपक्रमामध्ये तुझी इंटरव्ह्यू आम्हाला घ्यायला भेटली. मी तर खरंच खूप हे समजतो या गोष्टीचं. तर पुन्हा एकदा जाता जाता मी विचारेल की हा जो आम्ही उपक्रम केलाय किंवा याबद्दल तू पुन्हा एकदा जाता जाता काय सांगशील? तुम्ही जो उपक्रम केला ना, सर्वात महत्वाचा म्हणजे तुम्ही आज कबड्डीला एकत्र आणण्याचा प्रयत्न करतात. कबड्डी पुढे तर सर्व दिसतात, कबड्डीच्या मागे कोण उभे आहेत, काय करतात ते, कसे करतात ते, यांना एकजुटून तू करतोस. आणि हे महत्वाचं आहे यार. आज सर्व प्रो कबड्डी नाही खेळू शकत, पण त्या प्रो कबड्डीच्या खेळणाऱ्या मागे जे आज पिक्चर के मेन हीरो है, उनके हा पीछे कोण आहे? दिनेश गाडेगावकर एक फोटो काढणारा, ऋषी दनावडे एक रील बनवणारा, महेश शिंदे जो फिजिओ आहे, जे पोरांना मोठा करतो, ज्यांनी फॅक्टरी उघडली, अनिकेत, त्यांचा इंटरव्ह्यू आज मी जे बोलतो, एवढे लोक आज ओळखायला लागलेत. आज मी पहिल्यांदा बोलतो. आज मला वाटतं मी 1000 लोकांचे इंटरव्ह्यू घेतल्यात, पहिल्यांदा माझी इंटरव्ह्यू घेतली. म्हणजे ते खरंच. बरं वाटलं की असं काहीतरी होऊ शकतं की मी आज आज माझे मित्र होते था इथे, बोले तेरा भी कोई इंटरव्यू ले रहा है क्या? बोला हा, बोला अभी क्या करेगा. त्याला वाटलं खरंच की मीच घेतो त्याची इंटरव्ह्यू म्हणून तुमची. खरंच दादा, आणि मग यामध्ये मी आवर्जून उल्लेख करेल की आम्ही ऋषीला सांगितलं होतं की आम्हाला दादाची इंटरव्ह्यू घ्यायची आहे, परंतु आमच्याकडे काही कॉन्टॅक्ट नव्हता. ऋषीने लगेचच कॉल लावला, मला कॉन्फरन्सवर घेतलं, मला सांगितलं दादा कॉन्फरन्सवर आहे, मग आपलं बोलणं झालं. ऋषीचं देखील खूप खूप धन्यवाद ऋषी, की तुझ्यामुळे आम्हाला दादाची इंटरव्ह्यू घ्यायला भेटली. आणि दादा खरंच खूप 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 धन्यवाद की तू तुझा वेळातला वेळ काढलास आणि आम्हाला या इंटरव्ह्यू साठी वेळ दिलास, आमच्या पूर्ण टीम कडून, आमच्या दोघांकडून आणि समाज कबड्डीच्या पेज कडून. तुला खूप खूप धन्यवाद. आणि तू असाच
पुढे अँकरिंग करत राहा, तुझा आवाज नेहमीच आमच्या कानावर पडत राहो आणि कबड्डी आणि तुझं नातं ते अगदी एकदम शेवटपर्यंत, जोपर्यंत तू आहे तोपर्यंत ते नातं असंच राहिलं पाहिजे. आणि कबड्डी म्हटलं की अँकरिंग म्हटलं कबड्डीतली की तुझं नाव आवर्जून येतच आणि पुढेही आलं पाहिजे. हीच ईश्वराचरणी प्रार्थना करेल. आणि पुन्हा एकदा दादा खूप खूप धन्यवाद तुझा टाइम दिल्याबद्दल. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. ओके, धन्यवाद. थँक्यू दादा. या.